हॅलो हॅलो 53व्या टोपीवाला व्याख्यानमालेचा आजचा समारोपाचा दिवस आहे. या समारोपाच्या दिवसासाठी गेले 5 दिवस ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यांची मी नावं वाचून दाखवतो. या लोकांनी जे आम्हाला दिले, कैराबा अनंत शिवाजी देसाई टोपीवाला चॅरिटी गिरगाव, गौड ब्राह्मण सभा गिरगाव, त्याच्यानंतर सुरेश शांताराम सामंत बडोदरा, शशिकला सामंत अय्यर वांद्रे आणि कुडाळदेशकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गेले 5 दिवस आम्हाला प्रायोजक म्हणून मिळाले, तर त्यांचंही मी आभारी आहे. त्याचप्रमाणे टोपीवाला चॅरिटी यांनी वाचनालयाची जागा विनामूल्य दिल्याबद्दल, त्याच्यानंतर कुडाळदेशकर गौड ब्राह्मण कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी सभाकक्ष उपलब्ध करून दिला. कुडाळदेशकर सार्वजनिक गणेशोत्सव यांनी आम्हाला सहकार्य केलं. आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांच्याही गौड ब्राह्मण सभा जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. दुसरं VP रोड पोलीस स्टेशन यांनी बरंचसं आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी जवळजवळ आम्हाला सांगितलं की 10चा जरी टाईम असला तरी व्याख्यानमाला आम्हालाही माहिती आहे, पण पुढेही गव्हर्नमेंटमध्ये काही गोष्टी येतात म्हणून 10-10:30पर्यंत तुम्ही चालवलात तर आम्ही काही तसं ऑब्जेक्शन नाही. तर ते सहकार्य मोठं असतं हेच त्यांना आम्हाला माहिती आहे, म्हणून त्यांचे खास करून आम्ही आभारी आहोत. त्याच्यानंतर जे प्रचारक म्हणून आम्हाला लागतात की जे बाहेर बोर्ड लावतात, पेपरला येतं, काही TV वर येतं, त्यांचे अश्विन बापट आपल्याला माहितीच असतील, हे ABP माझावर आहेत. ते नेहमी या व्याख्यानमालेची पट्टी टाकत असतात. प्रसाद रावकर यांनी लोकसत्तेला जे आम्हाला न्यूज दिली त्यांचेही आभार. हे बाहेर जे बोर्ड लावलेले आहेत ते पप्पू पांचाळ यांनी या प्रसिद्धी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे वक्त्यांसाठी जे लेखन करावं लागतं, जे पत्रव्यवहार करावं लागतात, त्यास अंजली अजित मातोंडकर व्याख्यानमालेच्या पत्रव्यवहारासाठी ज्यांनी बरेचसं सहकार्य आम्हाला केलं, तर त्यांचेही मी आभार मानतो. त्याच्यानंतर निवासातील या ज्या खुर्च्या लावल्या जातात, हे आमचे लहान बालगोपाळ मंडळ आहे, हे नेहमी ह्या विषयावर तरबेज असतात आणि कधी खुर्च्या लावू हे मला विचारत असतात आणि त्या कारणाने ते खरं काम करतात. त्यांचेही मी आभारी आहोत. त्याच्यानंतर आमचे हे डेकोरेटर सुनील पवार यांनी जी काय आम्हाला मदत केलेली आहे, म्हणजे चांगलं ध्वनिक्षेपत वगैरे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे खरं श्रोते, त्याच्यानंतर देणगीदार आणि हितचिंतक यांचे मी मनापूर्वक आभार मानतो आणि इथेच माझं आभार प्रदर्शन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आलात तर सक्सेसफुल होतं ना, असं काय होते नसते तर सक्सेसफुल. रसिकांनो नमस्कार. टोपीवाला ज्ञान मंडळ आयोजित 53व्या टोपीवाला व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेल्या आपला सर्व रसिकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आज समारोपाचं व्याख्यान होणार आहे. गेले 4 दिवस विविध विषयांवर व्याख्यानं
आपण ऐकलेली आहेत आणि आज आपल्याकडे 5वं पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर सौभाग्यवती अपर्णा अजित बेडेकर, संपूर्ण नाव मी का घेतलं कारण अजित बेडेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. तसेच त्यांचे सासरेबुवा वसंतराव बेडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गिरगावचं जे सांस्कृतिक ठेवा आहे गिरगावचा, तो जोपासण्याचं काम वसंतराव बेडेकरांनी केलेलं आहे. त्यांची व्यासपीठ नावाची संस्था आहे आणि अनेक कार्यक्रम ते या विषयावर करत असतात. मला सुद्धा 1-2 वेळा त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी मिळालेली आहे. हे जे बेडेकर परिवार आहे हे जरी उद्योजक असले तरी कलेची जोपासना करण्याचं काम ते आवर्जून करत असतात. त्यामुळे तमाम गिरगावकरांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि एकदा जोरदार टाळ्या या बेडेकर परिवारासाठी होऊ द्या. आता अपर्णा बेडेकर यांचं ओळख करून द्यायचं काम माझ्याकडे आहे आणि भली मोठी यादी व्हॉट्सअपवर आलेली आहे. मी फार जे काही मोजकं आहे तेवढंच वाचणार आहे, कारण मी जर सगळी ओळख करून दिली तर त्यांचा वेळ मी घेतल्यासारखा होईल. कारण आपल्याला एक ठराविक वेळ या ठिकाणी 10:30 चालू शकतं, त्याच्या पुढे आपल्याला पोलीस परमिशन नाही आहे. त्याच्यामुळे फार मी ओळख करून देणार नाही. आपण त्यांची खरी ओळख त्यांच्या व्याख्यानातूनच आपल्याला होणार आहे. त्या किती विद्वान आहेत ते व्याख्यानातून आपल्याला कळणार आहे. जन्म 29 नोव्हेंबर 1972, वय सांगत नाही, तुम्ही समजा काय ते. आणि गिरगावातच देसाई बिल्डिंगमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. शाळा चिकित्सक, नंतर BCom ही पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि MA ला मराठी विषय घेऊन त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्याबद्दल जोरदार. हे गोल्ड मेडल वगैरे असतं ना, हे सगळ्या लोकांना मिळत नाही. अनेक लोकांना वाटतं की आपल्याला ते मिळावं, परंतु ते मिळण्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम करावे लागतात आणि ते परिश्रम अपर्णाने केलेले आहेत. त्यामुळे गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. तसंच मुंबई विद्यापीठातर्फे विद्या वाचस्पती, म्हणजे ज्याला मराठीत आपण डॉक्टरेट म्हणतो, PhD, ही पदवी त्यांना संत साहित्यात संत रामदास स्वामींचं जे साहित्य आहे त्याच्यावर त्यांनी प्रबंध सादर केलेला होता आणि त्याच्याबद्दल त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे विद्या वाचस्पती म्हणजे डॉक्टरेट ही पदवी त्यांना मिळालेली आहे. आणि सर्वोत्कृष्ट मराठी संत साहित्य प्रबंधाला देण्यात येणारा मुंबई विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच पुण्याच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ जो आहे त्यांचा काशी केशव पुरस्कार समर्थ साहित्याच्या साठी त्यांना देण्यात आलेला आहे. विशेष गौरव म्हणजे संस्था पुण्याची असल्यामुळे विशेष गौरव आहे, कारण पुणेकर तसं कोणालाही पुरस्कार देत नाहीत. त्यांचा निकष फार कडक असतो. आणि पुढचं मी जे सांगणार आहे आपल्याला ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते मलाही माहिती नव्हतं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं माय फेवरेट म्युझिक 2025 हे जे काय गाण्यासंबंधी त्यांचं हे आहे आणि त्याच्यामध्ये पसायदानाचा समावेश करण्यात आलेला आहे ज्ञानेश्वरांच्या. आणि हा समावेश केल्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने अपर्णाची मुलाखत घेतलेली आहे आणि ती संपूर्ण देशामध्ये ती मुलाखत गेलेली आहे. SNDT विद्यापीठाच्या सल्लागार म्हणून सुद्धा त्या काम करतात आणि त्याची शिफारस माननीय तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली होती. अनेक गिरगावातल्या ज्या संस्था आहेत सामाजिक सांस्कृतिक त्यांच्याशी त्यांचा संबंध आहे. चित्तपावण ब्राह्मण संघ आपल्या बाजूलाच आहे. गिरगाव मुंबई ब्राह्मण संघ, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि 7-7 चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांसाठी आपल्या दिनचर्येमध्ये अतिशय व्यस्त असून सुद्धा
त्या वेळ काढतात आणि त्याची कामं त्या करत असतात. अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन यांच्यावर आपण त्यांना पाहिलेलं असेल, ऐकलेलं असेल. गेल्या वर्षी मठासाठी त्यांचं एक सदर दर मंगळवारी यायचं. ते लोकांना अतिशय आवडायचं. अनेक लोकांनी त्यांना पत्रसुद्धा पाठवलेले आहेत. देशात आणि परदेशात सुद्धा संत साहित्य आणि इतर विषयांवर त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सौभाग्यवती अपर्णा अजित बेडेकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि आजचं जे व्याख्यान प्रायोजित करण्यात आलेलं आहे ते कुडाळडेश्कर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्यांना हे वर्ष आमचं 100वे वर्ष आहे. हे आपल्याला काय सांगतो, कारण आपण सर्वांनी आम्ही जे उपक्रम करतो साधारण महिना 2 महिन्याने त्याचा जरूर लाभ घ्यावा. आणि या मंडळाचे सर्वेसर्वा मी ज्यांना म्हणेन, अवधूत गवाणकर हे खजिनदार आहेत, चिटणीस आहेत आमचे. ते निखिल भट आहे, आलेला आहे नाही आला. तर अवधूत अपर्णा बेडेकरांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करे. जोरदार टाळ्या जरा. आता डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना मी विनंती करतो की ज्ञानेश्वरीची अपूर्वता या विषयावर त्याने आपले मौलिक विचार या ठिकाणी मांडावेत. हॅलो हॅलो गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. काकांनी खूप छान ओळख करून दिली, पण त्याहीपेक्षा आज मला एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की महाराष्ट्रात मुंबई पुणे तर खूप वेळा, पण अगदी नागपूरपर्यंत अनेक ठिकाणी व्याख्यानाला जाण्याचा योग आला. पण त्या सगळ्या व्याख्यानांपेक्षा, त्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा हे घरचं बोलावणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माझा जन्म गिरगावातला, माझी शाळा चिकित्सक, म्हणजे गिरगावची जी सांस्कृतिक परंपरा आहे, जो मराठी भाषेचा अभिमान आहे गिरगावकरांच्या मनामध्ये, तो जपणारं सगळं वातावरण 50 वर्षापूर्वी होतं. बऱ्याच जणांनी अशा ठिकाणी ते जपलंही गेलेलं आहे. पण त्या आपल्याच परिसरामध्ये, आपल्याच ज्ञाती बांधवांच्या समोर अनेक ओळखीचे चेहरे आज इथे माझ्यासमोर आहेत. त्यांच्यासमोर माझा आवडता विषय मांडणं आणि मुख्य म्हणजे अशा छान कार्यक्रमाचं औचित्याने मला बोलावणं हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. त्यामुळे देशापरदेशात जरी काही व्याख्यानं केली असली तरी हे आजचं कुडाळदेशकरवाडीतलं, गिरगावातलं व्याख्यान हे माझ्यासाठी खूप विशेष महत्त्वाचं आहे.
त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, आयोजकांना खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वरीची अपूर्वता असा विषय मला तुमच्यासमोर मांडायचा आहे, तसा प्रयत्न करते. नुसतं शीर्षक वाचलं तर फार मोठा आवाका त्याचा लक्षात येतो. नेमकं काय आहे, नेमकं काय बोललं जाईल, सांगितलं जाईल, याच्याबद्दल थोडीशी साशंकता असू शकते मनामध्ये. कारण अगदी विशिष्ट अध्याय घेऊन मी बोलणार नाही आहे, किंवा विशिष्ट योग म्हणजे ज्ञानेश्वरीतला कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, असं काही नेमकं नाही आहे. मग अपूर्वतेमध्ये मला काय काय म्हणायचं आहे, तर मला असं वाटलं की सुरुवातच मला तिची जी अष्टावधानी अशी अपूर्वता आहे, मला काही 8 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत. आणि ते 8 महत्त्वाचे मुद्दे आधी तुमच्यासमोर ठेवते आणि मग माझ्या बोलण्याला सुरुवात करते. ज्ञानेश्वरी अनेक अर्थाने अपूर्व आहे. आत्ताचं हे जे वर्ष आहे ते आपण माऊलींचं जन्माचं 750वं वर्ष म्हणून साजरं करतोय. त्या दृष्टीने सुद्धा आजचा हा विषय खूप अपूर्व आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी ही जन्मापासून अपूर्व आहे. तो कसा, हा पहिला मुद्दा आहे माझा. त्याचं विवेचन माझ्या सगळ्या पुढच्या बोलण्यात येईलच. सगुण निर्गुण समन्वयाची अपूर्वता हा एक ज्ञानेश्वरीचा खूप महत्त्वाचा विशेष आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत काही प्रतिज्ञा आहेत, ते प्रतिज्ञा करणं सुद्धा त्यांचं खूप अपूर्व आहे. उपमा दृष्टांत जे माऊलींनी दिलेत ते अत्यंत अपूर्व आहेत. माऊलींनी जे तत्वज्ञान मांडलं ते आजपर्यंतच्या तत्वज्ञानाला अधिक लोकाभिमुख करणारं, अधिक सामोरं जाणारं असं चिद्विलासवादाचं तत्वज्ञान माऊलींनी मांडलं. ती एक अपूर्व गोष्ट 700 वर्षापूर्वी होऊन गेले. काव्य म्हणून ज्ञानेश्वरी किती श्रेष्ठ आहे त्याच्यावरती एक अख्खं व्याख्यान देता येईल. पण मला त्यातल्या काही नेमक्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्यात, वेळेची सगळी मर्यादा बघता. त्यामुळे काव्याच्या दृष्टीने सिनेस्थेशिया म्हणून एक त्यातली एक अपूर्वता आहे. सगळं आत्ता सांगत नाही, ते पुढे विवेचनात येऊ दे. हा 6वा मुद्दा होता. ज्ञानेश्वरीत काही व्यक्तिमत्व उलगडतात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की गीतेवरचं भाष्य म्हणून जरी ज्ञानेश्वरी आपल्या समोर येत असली तरी गीतेमध्ये काही व्यक्तिमत्व आपल्याला उलगडत नाहीत, ती नेमकेपणाने समजत नाहीत. पण त्या व्यक्तिमत्वांचा विचार, विकास हा सगळ्या ज्ञानेश्वरीत घडलेला आपल्याला बघता येतो. तो कसा ते मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, ही गीतेतल्या घटनांना उजळणारी म्हणून एक ज्ञानेश्वरी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे गीतेच्या 100 पावलं पुढे ज्ञानेश्वरी अनेक वेळा जाते असं आपल्याला दिसतं. अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या गीतेत प्रत्यक्ष घडत नाहीत, पण त्या तुमच्या माझ्यासाठी ज्ञानेश्वरीत साकार होऊन येतात. अशा 8 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मला ज्ञानेश्वरीची अपूर्वता तुम्हाला सांगायची. तर पहिली, आत्ता मी जे म्हटलं तसं की ज्ञानेश्वरीची अपूर्वता ही तिच्या जन्मातच आहे. असं का म्हणते मी? म्हणजे केवळ तो मराठी भाषेचा आद्य ग्रंथ आहे, 750 वर्ष होऊन गेलेत म्हणून ती अपूर्व आहे का? तर हो, निश्चितच ती त्यामुळे तर अपूर्व आहेच. पण शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरीचा जन्म झालाय या ओवीवरनंच आपल्या लक्षात येतं की 1212 शके 1212 हे तिचं जन्म वर्ष आहे. काय होती साधारण परिस्थिती त्यावेळेला? राजा रामदेवरायाचं राज्य महाराष्ट्रावर होतं. सगळं काही आलबेल होतं, सुखाचा काळ होता, स्वातंत्र्य होतं, सुबत्ता होती, संपन्नता होती, कला, विद्या, शास्त्र या बाबतीत अतिशय आनंदाचा सुखवस्तू असा काळ होता. पण या काळामध्ये एक गोष्ट मात्र खटकणारी अशी होती की सगळं जे काही ज्ञान होतं, हे जे काही साहित्य निर्माण होत होतं ते संस्कृत भाषेच्या मोठ्या जाडजूड कुलपात बंदिस्त राहिलेलं होतं. त्यामुळे संस्कृत ज्यांना येते, संस्कृत ज्यांना समजते, संस्कृत ज्यांना वाचता येते, लिहिता येते, बोलता येते, अध्ययन करता येतं, चिंतन करता येतं, या सगळ्याचा जो अधिकारी वर्ग होता, जे पंडित म्हटले जायचे त्यावेळेला, हा ज्ञानाचा जो अधिकार आहे तो सगळा त्यांच्याकडे होता.
त्यामुळे 1212 सालापर्यंत जे काही वेदातलं ज्ञान, त्याच्यानंतर आलेलं उपनिषदातलं ज्ञान, त्याच्याही पुढे गेलं तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोलपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्, असं ज्या गीतेचं वर्णन केलं गेलं. म्हणजे सगळी परंपरा आपली वेदांपासून सुरू झाली, साहित्याची परंपरा, ज्ञानाची परंपरा. खरं तर ही ज्ञानाची परंपरा वेदोक्त परंपरा उपनिषदात आली आणि सगळ्या उपनिषदांचं, दशोपनिषदांना गायी म्हटलं गेलं. वेदोपनिषदो गावो, या गायींचं दोधन केलं गेलं, त्यांचं दूध काढलं. जर का या 10ही उपनिषदांचं, तर गीता नावाचं अमृत गोपालकृष्णांनी त्याच्यातनं निर्माण केलं आणि अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सर्वांना ते उपलब्ध झालं. हे सगळं ज्ञान त्या वेळेपर्यंत संस्कृतात होतं. वेदांच्या नंतर, उपनिषदांच्या नंतर, अगदी गीतेच्या नंतर सुद्धा, गीतेनंतर जी भाष्य झाली, जी रामानुजाचार्यांनी केलं, जे आद्य शंकराचार्यांनी केलं, ही सगळी भाष्य सुद्धा संस्कृतात लिहिली गेली. अहो, पण मग तुमची माझी कथा काय? माऊलींची ज्ञानेश्वरी जन्मापासून अपूर्व आहे. याचं कारणच हे की ज्ञानेश्वरी हिचा जन्म, हे सगळं जे वेदोक्त ज्ञान आहे, जे उपनिषदातलं ज्ञान आहे, जे गीतेतलं ज्ञान आहे, जे ज्ञान भांडार आहे, ते आम्हा मराठी जनांसाठी, त्यावेळेला प्राकृत बोलली जायची, त्यामुळे प्राकृत मराठी ही जी लोकभाषा होती, त्या लोकभाषेला आता ज्ञानभाषेचा दर्जा यावा, याकरता माऊलींनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. त्यामुळे ती जन्मापासून अपूर्व ठरली. तिरे संस्कृताची गहने. मंडळी, 9000 ओव्या आहेत. मी आत्ता देसाई काकांना म्हटलं, त्यातल्या काही ओव्या मला समोर ठेवाव्याच लागत आहेत. आत्ता मी ऐकलं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारी सुद्धा अनेक लोक आहेत, वंदनच आहे त्यांना खरोखरच. पण माझ्या विषयाला अनुसरून ज्या काही महत्त्वाच्या ओव्या आहेत त्या मला समोर ठेवून तुमच्याशी बोलायचं आहे. माऊली असं म्हणतात, तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. एक विचार करा की सगळा ज्ञानाचा प्रवाह गंगौघासारखा एका प्रवाहात वाहतोय आणि त्या प्रवाहाला तो इतका गहन आहे, इतका खोल आहे, इतका खळाळता आहे की त्याच्यात उतरण्याचं धारिष्ट सुद्धा कोणाला होऊ नये. तो प्रवाह संस्कृत भाषेतल्या ज्ञानाचा होता. मराठी जनांना त्याच्यात उतरण्याची इच्छा असली तरी ती शक्यताच मावळलेली होती. माऊलींनी काय म्हटलंय की तिरे संस्कृताची गहने तोडोनी. माऊलींनी एक सुंदर घाट बांधला, मराठी शब्द सोपाने. कोणी केलं ते काम? तर निवृत्तीनाथांच्या शिष्य ज्ञानदेवांनी सुंदर घाट बांधला त्या गंगौघापर्यंत, त्या ज्ञानाच्या प्रवाहापर्यंत जाण्याचा. रचिले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे, म्हणून भलतेने येथे नहावे. आता हा भलतेने शब्द माऊली म्हणजे कुणीही यावं. आता काही अशी मर्यादा राहिली नाही की हा प्रवाह, हे ज्ञान भांडार हे फक्त संस्कृत जाणणाऱ्यांसाठी राहिलं नाही. आता असं राहिलं नाही. आता भलतेने नहावे, कुणीही यावं इथे स्नान करण्यासाठी. प्रयाग माधव पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. अशा प्रकारे तिच्या जन्माच्याच वेळेला सगळ्या मराठी जनांसाठी तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत खरोखरच की ज्ञानेश्वरीचा जन्म तुमच्या माझ्या कल्याणासाठी व्हावा. माऊलींनी इतकी मोठी गोष्ट करून ठेवावी. हे माऊलींचे किती उपकार आहेत आपल्यावरती. आणि ह्याच्या पुढे जाऊन गीतेला समन्वय साधणारी जी तिची भूमिका आहे, म्हणजे आता हिचा वाचक कोण, गीतेचा वाचक कोण? आता काही फक्त पंडितांपर्यंत तो हे राहिला नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमुळे सर्वसामान्यांसाठी गीता खुली झाली. माऊली म्हणतात, गीतेतल्या श्लोकाला धरून पुढे माऊलींचं विवेचन. गीतेने असं म्हटलं की स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा तेपि यान्तीम पराम गतिम. आजवरचं म्हणजे 1212 पर्यंतचं हे जे सगळं ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो त्रैवर्णिकांनाच उपलब्ध होता. त्या मर्यादा होत्या त्या काळाच्या. या मर्यादांच्या पलीकडे जाण्याचं आणि एक व्यापक आकाश दाखवण्याचं काम माऊलींनी केलं. माऊलींनी म्हटलं, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची अकारण. तुम्ही कुठल्याही कुळात जन्माला या, तुम्ही कुठल्याही जातीत जन्माला या,
तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, शिक्षित असा, अशिक्षित असा, कुळ जाती वर्ण हे आघवेची अकारण, याला कारणच नाही काही. आता हे मानण्याचं कारणच नाही काही. एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. आता फक्त तू मला येऊन मिळायचेस. क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजाती इया, जाती तवची वेगळालिया जव न पवती माते. कुणीही असा तुम्ही, जो अधिकार यापूर्वीपर्यंत त्रैवर्णिकांना होता तो फक्त मराठी जनांनाच नव्हे तर मराठी जनांपैकी हे जे जातीपातीत विभागले गेलेले कोणीही होते त्या सर्वांसाठी खुला झाला. खरं तर माऊलींनी असं म्हटलं की हे आघवेची अकारण. आता ह्या जातीपातींमध्ये अडकायचं कारण नाही. जिथपर्यंत तू मला येऊन बसतोस, आता तुझी जाती एकच, तू भगवत भक्त झालास. इतका आत्मविश्वास माऊलींनी त्यांच्या शब्दात ठाई ठाई भरला. मंडळी, जाती कुठपर्यंत फार संवेदनशील मुद्दा आहे नाही, आजकाल तर फारच झालाय. जर का आपण ह्या ग्रंथाला, जर का आपण ह्या भाषेला अभिजात भाषा, अभिजात ग्रंथ म्हणून डोक्यावर घेऊन नाचतोय गेल्या वर्षीपासून, तर त्याने म्हटलंय काय हे तरी बघितलं पाहिजे ना. ग्रंथामध्ये म्हटलंय काय? माऊली असं म्हणतात, खैर चंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे. ही कमी होते विवंचना केव्हा? जव न घापती एकवटे अग्निमाजी. अहो हे खैराच्या झाडाचं लाकूड आहे, हे फणसाच्या झाडाचं लाकूड आहे, हे चंदनाच्या झाडाचं लाकूड आहे. ही सगळी विभागणी कुठपर्यंत? जिथपर्यंत ती लाकडं अग्नीला मिळत नाहीत तोपर्यंत. अग्नीला मिळून आणल्यानंतर तुम्ही ढलपा आणलात तर तुम्ही काय सांगता? मी खैराचं लाकूड आणलं सांगता? नाही, आता मी अग्नी आणला. त्याप्रमाणे एकदा भगवत भक्त ही तुमची पात्रता सिद्ध झाल्यानंतर कुळ जाती वर्ण हे आघवेची अकारण. दुसरं उदाहरण, तववरी नद नदींची नावे. तववरी नद नदींची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येते आघवे समुद्रा माझी. पूर्वेकडनं एक नदी येते, पश्चिमेकडनं एक नदी येते, आणि माझ्या गावातला एक छोटासा ओहोळ एखाद्या मोठ्या ओहोळ्याला जाऊन मिळतोय, तो ओहोळ एखाद्या नदीला जाऊन मिळतोय, नदी एका समुद्राला जाऊन मिळते. ह्या सगळ्या मागचा ओहोळ आहे, मागचा नद आहे, नदी आहे, या सगळ्यांची विभागणी कुठपर्यंत? जोपर्यंत ते समुद्राला मिळत नाहीत तोपर्यंत. ही विभागणी कुठपर्यंत? ह्या महदाकाशात तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही हे जातीपातीत विभागलेले राहता. माऊलींनी सांगितलं, आता ह्या जातीपाती मानायच्याच नाहीत. विचार करा, जन्मापासून हे सांगणारी ज्ञानेश्वरी किती अपूर्व आहे, किती अपूर्व आहे. म्हणजे एवढे प्रागतिक विचार तर तुम्ही आम्ही सुद्धा आत्ता करत नाही आहोत, जे माऊलींनी 750 वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासाठी लिहून ठेवले. त्यामुळे वाचक, दुसरी अपूर्वता तिची अशी की तिचा वाचक हा सर्वसामान्य सर्व जन झाला. तिसरी गोष्ट अशी की आजपर्यंत ज्ञानाचा मार्ग जो सांगितला गेला होता, म्हणजे शंकराचार्यांनी संन्यास धर्म सांगितला होता. ज्ञान मार्गासाठी संन्यास धर्म हा आचार धर्म पाळावा लागत होता, आणि भक्ती मार्ग सांगितला गेला होता रामानुजाचार्यांकडनं, पण ते एकांगी मार्ग होते. माऊलींनी असं म्हटलं की जया भक्तीची येथुली प्राप्ती, तया कैवल्या ते परवते सर म्हणती, जयांचे लीळे माझी नीती विस्तारली असे. अहो, आजपर्यंत म्हणजे 1272 पर्यंत संन्यास धर्माचा एवढा गजबज होती की ज्ञानमार्गासाठी जर अंतिम प्राप्तव्य तुम्हाला मोक्ष साधना करायची असेल तर तुम्हाला संन्यास घेण्यापासून गत्यंतर नाही, अशी धारणा समाजाची झालेली होती. पण माऊलींनी असं केलं की तो जो मोक्ष आहे, तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर पाऊलच टाकायला नको, तो मोक्षच तुमच्या उंबरठ्यावर आणून ठेवला. माऊलींनी असं म्हटलं, भक्ती मार्ग जर तुम्ही आचरलात, भक्तीची येथुली प्राप्ती कैवल्या ते परवते सर म्हणती. कैवल्य म्हणजे मोक्ष. या मोक्षाला तो सांगतोय की नाही, तू बाजूला झालास तरी चालेल, मला भक्त म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी तुम्हाला आवडेल. त्यामुळे भक्ती मार्गाच्या वाटेने जाऊन सुद्धा कैवल्याची प्राप्ती करून घेता येते. तुम्हाला हे घरदार सोडायची अजिबात आवश्यकता नाही, असं सांगणारं एक वेगळं तत्वज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीत आणलं. ही तिची एक अपूर्वता आहे. आणि एक खूप छान गोष्ट घडली. जर ज्ञानेश्वरीकडे आपण एक अत्यंत रसाळ काव्य म्हणून, तत्वज्ञान राहू दे बाजूला, तिच्यातले योग राहू देत बाजूला,
माऊली हे मराठी भाषेचे आद्य कवी आहेत. त्यांचं कवित्व बघायचं असेल तर माऊलींनी असं म्हटलं, नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती. महाभारत हे आविष्कारोनी महामती व्यासांची आहे. व्यासांच्या महामतीतून महाभारत रूपी महाकाव्य निर्माण झालं. देवीची आईका आणिक एक येथून शब्द श्री सत्शास्त्रिक महाबोधी कोवळिक दुणावली. व्यासांच्या महाभारतातल्या अगाध अशा तत्वज्ञानाला सांगणारी जी गीता आहे तीच मी सांगेन. पण कशी सांगेन तर महाबोधाला कोवळी पानं फुटावी. महाबोध असला तरी तो अत्यंत रसाळ व्हावा. मंडळी, तर्काने सांगणं, शास्त्राने सांगणं ह्याच्यात एक कठोरपणा आहे. आणि माऊलींच्या रसाळपणाला तो जो तर्क आहे, ते जे शास्त्र आहे, ते असं म्हणतंय की येथे चातुर्य शहाणे झाले. मी कसं सांगेन? तर्क तोच, महाबोध तोच आणि शास्त्र तेच सांगेन, पण अत्यंत रसाळपणे सांगेन. येथे चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एक. तर्केषु कर्कश धियो वयमेव नान्ये काव्येषु रंजक धियो वयमेव नान्ये. असं जे काही कवींच्या बाबतीत म्हटलं जातं की तर्क कठोर बुद्धिमत्ता आणि काव्यातली रसवत्ता ह्या दोन्हीचा संगम जर कुठे बघायचा असेल तर तो ज्ञानेश्वरीत बघता येतो. रसाळपणाकडे माऊलींचा ओढा जरी असला तरी तर्क कुठेही हलत नाही, तो त्याच्या जागी तसाच आहे. शास्त्र कुठेही सरकत नाही, ते त्याच्या जागी तसंच स्थिर आहे. आणि तरीही त्या शास्त्राला, त्या तर्काला कुठलाही कठोरपणा न येता अत्यंत कोवळकीने माऊलींनी ते सगळे सिद्धांत आपल्याला समजावून सांगितलेत. ही माऊलींची खूप मोठी अपूर्वता आहे. कुणाला जमेल हे असं? आजपर्यंतचे तर्क कठोर ग्रंथ हे तर्क कठोरच होते. अशी महाबोधी कोवळीक हे कधी आजपर्यंत झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे व्यासांचा मागोवा घेतू, व्यासांनी सांगितलेली गीता भाष्यकारा ते वाट पुसतू असं जरी माऊलींनी म्हटलं तरी हा ग्रंथ अपूर्व ग्रंथ म्हणून सिद्ध झाला. म्हणजे हा तर माऊलींचा अतिशय मोठा विनय आहे. माऊली म्हणतात की मी कुणाच्या मार्गाने चाललो तर व्यासांच्या मार्गाने. व्यासांचा मागोवा घेतोय. आणि भाष्यकार म्हणजे कोण याच्यातले तर शंकराचार्य, रामानुजाचार्य यांच्यासारखे भाष्यकार जे होते त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच मी जातोय हे म्हणणं, ह्या इतक्या मोठ्या आद्य ग्रंथकाराने म्हणणं हा त्यांचा विनय आहे. हा त्यांचा विनय आहे, माऊलींचा विनय आहे. कारण थोरपण परा सांडिजे व्युत्पत्ती अवघी विसरिजे जे जगात धाकुटे होईजे तेथे जवळीक माझी. माऊलींची विनयशीलता कशी काय आपण मोजावी? इतका मोठा ग्रंथकार आहे, इतका मोठा आदि कवी आहे, पण तरी ते म्हणतात की जे जगात धाकुटे होईजे, तुम्ही जे लहानपण घेता, तुम्ही हा जो अहंकार सोडून जे लहान होता त्यांच्याशी माझी जवळीक आहे. त्यामुळे ग्रंथ सिद्ध करताना त्यांनी निवृत्तीनाथांना अनेक वेळा वंदन केलंय, भाष्यकारांना वंदन केलंय, व्यासांना वंदन केलंय. पण तरीही वेद, उपनिषद, गीता, भाष्यकार या सगळ्यांबरोबर यांचं ऋण मान्य करून जरी आपण ज्ञानेश्वरी वाचली किंवा वेद, उपनिषद, गीता आणि गीतेवरचे भाष्यकार यांना बाजूला ठेवून स्वतंत्रपणे जरी ज्ञानेश्वरी वाचली तरीही ती अपूर्वच ठरते. याचं प्रमाण ज्ञानेश्वरीतनंच देता येतं. माऊली म्हणतात, बांधली की मोकळी परी उणी नाही परिमळी. आधी ओवी पूर्ण सांगते मग त्याच्यावर बोलते, कारण मला बऱ्याच ओव्या पुढे घ्यायच्या आहेत. ओवी अशी आहे, बांधली की मोकळी परी उणी नाही परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अहो, वसंत ऋतूत फुललेला मोगरा कल्पना करा. ते एक फूल जरी आत्ता इथे आणून ठेवलं किंवा बांधून त्याचा एक छान गजरा करून जरी आपल्या समोर आणून ठेवला, कोणालाही उणी नाही परिमळ कमी होत नाही त्या एका फुलाचा ह्यांच्यापेक्षा. तेही परिमळात श्रेष्ठ ठरतं आणि एक फूल सुद्धा परिमळात श्रेष्ठ ठरतं. त्याप्रमाणे वेद, उपनिषद, गीताकार आणि गीतेचे भाष्यकार यांच्या सोबत जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी तिचा परिमळ तोच आहे आणि स्वतंत्रपणे वाचली तरी तिचा परिमळ तोच आहे.
ही ज्ञानेश्वरीच्या जन्माबद्दलची अपूर्वता आहे. आता ज्ञानेश्वरीच्या पहिल्या मंगलाचरणाकडे मी तुम्हाला घेऊन येते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते मी या श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. माऊलींच्या अपूर्व ग्रंथाची सुरुवात एका अपूर्व मंगलाचरणाने होते. आणि ह्याच्यातली अपूर्वता अशी आहे की सगुण आणि निर्गुण उपासना या दोन्हीचा समन्वय माऊली इतका बेमालूमपणे घालतात की थक्क होऊन जातो आपण. ही वेदोक्त भाषा असल्यामुळे, म्हणजे वेद प्रतिपाद्य जे आहे तेच ज्ञानेश्वरीत पुढे सांगायचं असल्यामुळे ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम या एकाक्षर ब्रह्माने होते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिलं वंदन जे आहे माऊलींचं त्या आत्मरूपाला केलेलं वंदन आहे. आत्मरूप म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म आहे. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी मुळात माऊलींची मूळ परंपरा ही काश्मीरी शैवागम परंपरा आहे. आणि माऊलींचा संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे. म्हणजे परंपरेने आलेली जी निर्गुणोपासना आहे ती सांगताना आदिनाथ शंकरांपासून सुरू झालेला हा संप्रदाय त्यांनी मत्स्येंद्रनाथांना दीक्षा दिली आहे. पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि मग ज्ञाननाथ अशी माऊलींची परंपरा सांगितली जाते, जे मूलतः निर्गुणवादी आहेत. पण हा माऊलींचा माऊली पण ह्याच्यातच आहे मंडळी, की निर्गुणाची उपासना समोर कुठलाही आकार नाही, कुठलीही बैठक नाही, कुठलाही ग्रंथ नाही, कुठलंही देऊळ नाही, कुठलाही खांब नाही, काही नाही. जो चराचरात भरलेला निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्याची उपासना ही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनांना कशी झेपावी, कशी सांगावी. आणि म्हणूनच या आदिबीजाला नमस्कार करताना, या आत्मरूपाला नमस्कार करताना माऊलींना त्या आत्मरूपाचं साक्षात दर्शन ज्या पद्धतीने झालं ते साकार रूप माऊली लगेच पुढच्या ओवीत आपल्याला सांगतात. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. देवा तूची गणेशू. साक्षात गणपतीचं वर्णन गणपतीचं दर्शन माऊलींना झालंय आणि त्याचे अकार रूपी चरण युगुल, त्याचं उकार रूपी उदर विशाल आणि महामंडल मस्तकाकारे असं त्यांना दिसलं. आणि अ उ आणि म या तीन अक्षरातून त्यांना जे ओंकार रूपी आत्मरूप दिसलं त्याचं वर्णन, त्या सगुण रूपाचं वर्णन माऊलींनी इथे केलं. माऊलींनी त्या आदि बीजाला वर्णन केलं. मंडळी, बीजामध्ये एक सुप्त शक्ती आहे की बीज सकस जमिनीत पडलं आणि त्याची चांगली जोपासना झाली, त्याला सूर्यप्रकाश मिळाला आणि त्याला पाणी मिळालं, तर त्या एका बीजापासून अशी हजारो लाखो बीज निर्माण करण्याची क्षमता त्या एका बीजाच्या गर्भात टिकून असते. तसं हे जे एकाक्षर ब्रह्म आहे, ओम नमोजी आद्या म्हणणारं जे एकाक्षर ब्रह्म आहे, त्या एकाक्षर ब्रह्मरूपी आदिबीजाला माऊली वर्णन करतायत, वंदन करतायत. कारण हा सगळा ज्ञानेश्वरीचा वाग यज्ञ त्यांना संपन्न करायचा होता. त्यामुळे मंगलाचरणापासून ते सगळ्याच ज्ञानेश्वरीच्या विखुरलेल्या ओव्यांमध्ये या सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना याचा सुंदर समन्वय ज्ञानेश्वरी साधते. ही तिची खूप मोठी अपूर्वता आहे. ज्ञानेश्वरी लिहित असताना, आता तिचा जन्म झाला, तिचं मंगलाचरण झालं, हे लिहित असताना माऊलींनी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिज्ञा केल्यात. कालच बोलताना मला काही गोष्टी लक्षात आल्या, तर थोडंसं विषयांतर होईल पण आवर्जून सांगते. प्रतिज्ञा इतकी महत्त्वाची आहे.
प्रतिज्ञांचा अभ्यास हा अपूर्वतेमध्ये काय येतात ते आधी सांगते, मग प्रतिज्ञेकडे जाऊया म्हणजे त्याचं महत्त्व कळेल. माझ्या मुलाला लहानपणी जेव्हा मी शिकवायची, चला पुस्तकं आल्यानंतर की काय आज काय शिकायचं आहे, पहिला धडा, ठीक आहे, त्या पहिल्या धड्याच्या आधीची पानं काय आहेत असं मी त्याला एकदा विचारलं होतं. की पुस्तकाचं नाव असतं आपल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अभ्यासक्रम संशोधन मंडळ, त्याचं नाव असतं. मागे एक यादी असते जे संपादकीय मंडळ असतं. ते मी त्याला सांगायची की माहिती का, हे अशी अशी लोक असतात की जे हे पुस्तक घडवतात, आणि त्याच्यानंतर काही ऋणनिर्देश किंवा काही असायचं, आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञेचं पान असायचं. तर मी त्याला म्हणायचे की तुला प्रतिज्ञा नाही शिकायची, प्रतिज्ञा शिकली पाहिजे ना. आपण पुस्तकात ती अनेकदा वाचली आहे, पण तिचा गांभीर्याने विचार केलाय की नाही हे एकदा प्रत्येकानेच आपापल्या मनाला विचारून बघूया. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. याचा अर्थ जर मी आणि तुम्ही बहीण भाऊ असू, जर मी आणि तुम्ही बहिणी बहिणी असू, तर याचा अर्थ आपली माता एक आहे ना, आपली माता एक आहे, आपले पिता एक आहेत. म्हणून माझं माझ्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बरं, अहो अभिमान राहिला अभिमानाच्या जागी. मी त्याला असं म्हणायची, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, जे लहानपणी मुलांच्या मनावर कोरलंच गेलं पाहिजे, की या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी काय प्रयत्न करीन. नाहीये का महत्वाचं? म्हणजे प्रतिज्ञेचं पान हे त्या बाइंडिंगमध्ये एक सुटत होतं आणि आपलं कोणीतरी त्याच्यावरती ते घातलंय, इतकं कॅज्युअली घेतलं जातं. अजिबात नाही हो, अजिबात नाही. म्हणजे माझ्या देशावर माझं प्रेम आहे असं सांगितलं तर कुणीही माणूस रस्त्यावर थुंकणार नाही, कुणीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही, कोणीही दंडगो आणि रिव्हॉल्वर घेऊन कोणाला शूट करणार नाही, कोणीही गुंडाबाजी करणार नाही, जर का तुम्ही आणि मी बहीण आणि भाऊ असू तर. शिकलीच पाहिजे ही प्रतिज्ञा, आणि मुलांच्या इतक्या लहानपणी अगदी त्या पहिली दुसरीच्या वर्गातच शिकली पाहिजे. असो, म्हणून मला वाटतं की माऊलींनी केलेल्या प्रतिज्ञेला तर किती मोठं असाधारण महत्त्व आहे. माझ्या दृष्टीने तर आहेच, तुम्हालाही सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रतिज्ञा फार महत्त्वाच्या आहेत. माऊली म्हणतात, तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगूनी दाऊ प्रबंधू ओवियेचा. कृष्णार्जुनांचा जो संवाद आहे, जो गीतेतला संवाद आहे, तो मी नागरी बोलीमध्ये आणेन, तुम्हाला मला कळावा. आत्ता आपण सगळं बघितलं ते ज्ञान सुलभपणे आपल्या लोकभाषेत यावं असा संवाद मी तुम्हाला सांगेन. खेचराची या मना, ऐका हा, खेचराची या मना आणेन सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. वा, खेचर जरी असाल, म्हणजे किती मोठी व्याप्ती सांगितली माऊलींनी. म्हणजे गाढव, खेचर याच्यातला कुणीतरी प्राणी, असे खेचर जरी तुम्ही असाल तरी आणेन सात्विकाचा पाना. म्हणजे श्रोत्याची भूमिका कशी का असे ना, ऐकण्याची असू दे किंवा त्याचा उपमर्द करण्याची असू दे, लक्ष देण्याची असू दे, लक्ष न देण्याची असू दे, जे काही त्याच्या कानावर पडेल त्याच्यात त्याला सात्विकतेचा पाना फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रवणासवे सुमना, जर सुमन असेल, तुमचं मन जर का सुंदर असेल तर समाधी जोडे. तर तुम्हाला साक्षात श्रवणाने समाधी लागेल इतका आत्मविश्वास माऊलींनी या प्रतिज्ञेत वर्णन केलंय. म्हणून अक्षरी सुबेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथांतरी. त्या ग्रंथाचा असा झाडा घेईन, म्हणजे गीता अशा पद्धतीने वर्णन करून सांगेन की त्यातलं कुठलंही प्रमेय, कुठलाही सिद्धांत सुट्टा कामा नये. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. हे आनंदाचा आवार मांडण्यासाठी मी हा ग्रंथ सिद्ध करतोय. इतकी सुंदर प्रतिज्ञा माऊलींनी एके ठिकाणी केली. आणखीन एक प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा अशी, आपल्याला कदाचित पाठही असतील त्या ओव्या. तेणे कारणे मी बोलीन बोली अरूपाचे रूप दाविन अतिंद्रिय करवी भोगविन इंद्रियान करवी. ही अलौकिक प्रतिज्ञा आहे माऊलींची. ज्या आत्मरूपाचं वर्णन अतिंद्रिय पद्धतीने, म्हणजे ज्याला तुमच्या माझ्या मानवी संवेदनांच्या ते अतीत आहे, ते निराकार आहे, ते निर्गुण आहे, त्याला कुठलेही गुण चिकटलेले नाहीत, कुठलाही आकार नाही, अशा अनुभवाचा
काय म्हणायचं की त्याचं वर्णन कसं करावं आणि तो समजून तरी कसं घ्यावं. त्यावेळेला माऊलींनी म्हटलंय की अरूपाचं रूप मी तुम्हाला दावीन, अतींद्रिय परवी भोगविन इंद्रियांकरवी, याच इंद्रियांच्या माध्यमातून तुम्हाला अतींद्रिय अनुभवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. अशी एक अपूर्व प्रार्थना माऊली करतात. आणि तिसरी एक प्रतिज्ञा माऊली करतात. आणि तिसरी प्रतिज्ञा जी मला अतिशय महत्त्वाची वाटते, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ही एक अपूर्व प्रतिज्ञा माऊलींनी केली. अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलंय की माझा मराठी बोल आहे तो अमृताशी पैज लागली तर अमृताशी लागलेली पैज मी जिंकेन. मी म्हणजे मराठी सारस्वत. मला नेहमी असं वाटलंय की अमृत कोणी पाहिलंय? आपल्यापैकी कोणी पाहिलं असलं तर सांगा. पैज कुणाशी लावतो आपण? सामान्यतः आपल्या व्यावहारिक गोष्टींची पैज लागते. अमृताशी कशी काय पैज लागेल? मग अमृताशी पैज लागणं ही काय कवी कल्पना म्हणून सोडून द्यायची का? की आपण चित्रपटातनं बघतो की तेरे लिए आसमान के तारे तोड लावूंगा, ह्या कवी कल्पना आहेत, त्याला काही फार महत्त्व द्यायचं नसतं असा आपला सर्वसामान्य समज आहे आणि तो चुकीचा नाहीच आहे. पण मग अमृताशी माऊलींनी पैज लावली आहे, ती या पद्धतीची एक कवी कल्पना म्हणून सोडून देता येईल का? नाही देता येणार. म्हणून त्याचा विचार करताना मला काही गोष्टी ज्या जाणवल्या त्या आपल्या समोर मांडते, ज्या किती अपूर्व आहेत, ज्ञानेश्वरीची अपूर्वता सिद्ध करणारे आहेत ते तुमचं तुम्हालाच लक्षात येईल. मंडळी, अमृताशी माऊलींनी पहिली पैज लावली. तिन्ही पैजा माऊलींनी जिंकल्या. पहिली पैज अशी की अमृत काही स्वतः अमर नाही आहे. अमृत कधी ना कधी संपणार आहे. आपल्याला माहिती त्या देवदानवांचं अमृत मंथन झालं, क्षीरसागराचं दोहन केलं आणि त्याच्यातनं कलश घेऊन अमृताचा कलश निपजलाय. तो कलश कधीतरी संपेल. पण माझं हे मराठी भाषा सारस्वत, ही भाषेची गंगोत्री जी ही ज्ञानेश्वरीपासून सुरू झाली, जे वेदोक्त तत्वज्ञान, जे उपनिषदात तत्वज्ञान प्राकृतात आणून मराठी भाषा जनांपर्यंत जाणारा हा प्रवाह निर्माण झाला, तो कधीही आटणार नाही. इथे माऊलींनी पहिली पैज जिंकली अमृताशी. अमृत संपलं तरी मराठी भाषा सारस्वत संपणार नाही. केवढी मोठी जबाबदारी माऊलींनी आपल्या खांद्यावर दिली आहे मंडळी. विचार केला तरी थरकाप होतो आपला की ही भाषा पुढे न्यायची म्हणजे किती काम आपल्याला करावं लागणार आहे. माऊलींची प्रतिज्ञा सत्यात उतरलीच पाहिजे. दुसरं असं, माऊलींनी दुसरी पैज लावली अमृताशी. अमृत मुठभर लोकांना मिळालं. म्हणजे देव आणि दानव एका दोन रांगातनं बसले होते आणि देवांना मिळालं. आपल्याला माहिती आहे, म्हणजे दानवांना मिळायला हवं होतं अशी माझं म्हणणं नाही आहे. पण तरी मराठी भाषेच्या सारस्वताचा हा जो प्रवाह आहे आत्ता आपण बघितला की तुम्ही स्त्री असा, शूद्र असा, अंत्यज असा, कुणीही असा, उच्च नीचतेचे, स्त्री पुरुषत्वाचे, ज्ञानी अज्ञानाचे, कुठलेही भेदाभेद न पाळता हा प्रवाह सर्वांसाठी खुला झाला. अमृत मात्र काही मुठभर लोकांसाठी राहिलं. त्यामुळे माऊलींनी अमृताशी ही दुसरी पैज जिंकली. आणि तिसरी पैज अशी की अमृताने मृत्यू लांबवला आणि ज्ञानेश्वरीने जगण्याची आशा बळकट केली. ही तर तिची फार मोठी अपूर्वता आहे. विचार करा, 700-750 वर्षांपूर्वी हे ज्ञानाचे सगळे दरवाजेच आपल्यासाठी बंद होते. असे सगळे दरवाजे उघडून जगण्याची आशा, पुढे जाण्याची आशा जी बळकट झाली, जीवनाला जो काही अर्थ प्राप्त झाला, त्याच्यामुळे माऊलींनी अमृताशी ही तिसरी पैज जिंकली होती. आणि ह्या तीनही प्रतिज्ञा ह्या ज्ञानेश्वरीतल्या फार फार महत्त्वाच्या आहेत, फार अपूर्व आहेत असं मला वाटून जातं. याच्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट ज्ञानेश्वरीत घडते, ती म्हणजे जसा हा सगळा ज्ञानाचा प्रवाह मराठी भाषेत आला, तो समजावून सांगताना माऊलींनी उपमांचा, दृष्टांतांचा खूप मोठा आधार घेतला. कारण तत्वज्ञान हे तत्वज्ञानाच्या जागी सांगणं सोपं आहे हो, ते गळी उतरणं महत्त्वाचं असतं.
खळांची व्यंकटी सांडो. आपल्याला पसायदान तर इतकं पाठ आहे, पण त्यातल्या बारीक सारीक अर्थांकडे आपण किती लक्ष देतो याचा पुनर्विचार करावा म्हणून काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात मला. खल म्हणजे कोण? पहिली आठवण माऊलींना खलांची आली. दुर्जनत्व बरं, इतके ते खल वाईट आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या मुलाला अयोध्येचं राज्य मिळावं ही कैकेयीची महत्वाकांक्षा, पहिला वर म्हणून तिने मागून घेणं, हे तिच्यातलं दुर्जनत्व जे आहे ना, ते आपल्या मुलावर असलेलं म्हणजे आंधळ प्रेम म्हणून तरी त्याचा विचार करता येईल. पण त्याच्या पलीकडे जाऊन 14 वर्ष रामाने वनवासातच गेलं पाहिजे, जेणेकरून 14 वर्षांनी तो आल्यानंतर या अयोध्येशी त्याचा संपर्क सुद्धा सुटलेला असेल, त्याची राज्यपद वगैरे घेण्याची इच्छाच पूर्णपणे नष्ट झालेली असेल, असा विचार करून त्याला वनवासात पाठवणं हे खलत्व आहे. खलत्व ते दुर्जनत्वाच्या पण कित्येक योजना पुढे आहे, अत्यंत वाईट आहे. अशा खलांची आठवण माऊलींना पहिल्यांदा येते. विचार करा ना, आपल्या घरातनं हल्ली खलबत्ता जवळजवळ गेलेला आहे, काही जणांकडे असेल सुद्धा, मला माहीत नाही, पण तो जो खल आहे ना त्यातला, तो म्हणतो माझ्या अंगावर किती घाव बसले तरी चालतील, पण आज जे घातलंय त्याचं चूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असा तो खल आहे. माझं वाईट झालं तरी चालेल, पण तुझं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. हे खलत्व या दुर्जनत्वापेक्षा खूप पलीकडचं आहे. आता हे सांगणं सोपं आहे, खलत्व दूर व्हावं, सत्कर्मात रती वाढावी, पण हे गळी उतरवणं हे अतिशय कठीण आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, सज्जन सोयरे हो तू. अहो सज्जनांची युती नसते कधी. सज्जन कधी सोयरे होत नाहीत, आणि जे सोयरे असतात ते सज्जन असतातच असं नाही. बघतोय आपण काय वेगळ्या वेगळ्या युत्या, महायुत्या आपल्या आजूबाजूला आहेत त्या. इतकं आदर्श चित्र माऊलींनी निर्माण करून ठेवलं. थोडक्यात पसायदानामध्ये जे काही मागून ठेवलं ना, ती पसायदान ही आता काकांनी सांगितलं तसं की बराक ओबामांनी ती माय फेवरेट म्युझिक 2025 मध्ये ते घेतलं, त्याचा एक जो अल्बम आहे तो, त्यांना त्यातले अर्थ किती कळले असतील किंवा त्यांनी कोणाकडनं समजून घेतले असतील मला माहिती नाही, पण त्यातली जी आर्तता आहे ती नक्कीच त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली असावी. पण इतकं सगळं, सज्जन सोयरे व्हावेत, भूतान परस्परे मैत्र जडावे, खल नष्ट व्हावेत, सत्कर्मात रती वाढावी, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो, इतकं तर सरळपणे ताट वाढून देऊन माऊलींनी आपल्या हातात दिलेलं नाही. माऊलींनी मानवी मनाच्या विकसनाच्या प्रक्रिया याच्यामध्ये आपल्यासाठी घडवून आणल्यात. ही साधन प्रक्रिया आहे, साध्याचं ताट हातात वाढून दिलेलं नाही. अगदी साधी गोष्ट आहे की इतकं सगळं सांगून सुद्धा कृष्ण काही असं म्हणाला नव्हता अर्जुनाला की चल जो जे वांछील तो ते लाहो, तुला नाही ना करायचं युद्ध, तर मी करतो तुझ्या वतीने युद्ध, असं झालेलं नाही. त्याच्या मानसिक उन्नयनाचे सगळे प्रयत्न कृष्णांनी केले आणि युद्ध त्यालाच करायला लावलंय. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी असो, गीता असो, हा सारा विकसन क्रम आपल्याला ह्या दोनही ग्रंथातनं दिसतो. आणि या विकसन क्रमासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट जी अपूर्वतेकडे नेते की सारासार विचार करण्याची एक प्रक्रिया, हे सगळे मानवी मनावर चालणारे प्रक्रिया आहेत. आज मानसशास्त्र आपण शिकतो, ह्या प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे बघता येईल. तर सारासार विचार कसा करावा याबाबत माऊली आपल्याला मार्गदर्शन करतात, ते अत्यंत अपूर्व आहे. आता हे सगळं तत्वज्ञान झालं तत्वज्ञानाच्या पुस्तकातलं. तुम्हाला मला कळण्यासाठी जे दृष्टांत माऊली वापरतात ना, तिथे खरी अपूर्वता आहे. 4 दृष्टांत माऊलींनी दिलेत, त्या कशा प्रक्रिया आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आधी 4ही दृष्टांत ऐका आणि मग मी त्याच्यावर बोलते. माऊली असं म्हणतात, सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. अनेक ओव्या तुम्हाला कळतील, सोप्या आहेत. दुसरा दृष्टांत असा, आपण एकत्र त्याच्यावर बोलूया. दुसरा असा, अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. तिसरं असं,
ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडचणी मग नवनीत निर्वाणी दिसे ऐसे. आणि चौथं, भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे फलकट जाणू आले. बघा, ह्या सगळ्या मनावर करायच्या प्रक्रिया आहेत. जर आपल्याला सारासार विवेक आपला जागृत ठेवायचा असेल तर ही ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे की दृष्टांतांच्या माध्यमातून ती आपल्याशी बोलते. तत्वज्ञानातले गहन सिद्धांत तुमच्या माझ्यासाठी व्यवहाराच्या भाषेत येऊन बोलते. पहिली गोष्ट अशी की सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे. पाणी आणि दूध एकत्र झालंय, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. आपल्याला सार आणि असार शोधायचं आहे ना. जे सार आहे ते घ्यायचं आहे आणि असार आहे ते टाकायचं आहे. पहिला दृष्टांत माऊली राजहंसाचाच देतात की राजहंसाकडे ती एक शक्ती आहे की योग्य म्हणजे दूध तो सेवन करतो आणि पाणी तिथे सोडून देतो. पुन्हा असं आता विकसनाची प्रक्रिया कशी होत जाते बघा. पुन्हा इथे असं म्हणता येतं की ही कविकल्पना आहे. कोणी बघितलंय राजहंस आणि कोण हे असं सगळं करतो? बघितलंय का कोणी? आपल्या डोळ्यासमोर कधी झालाय का? नाही ना. ठीक आहे, तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत सांगतो. माऊली म्हणतात, ते म्हणतात, अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. हा सोनाराचा दृष्टांत आहे मंडळी. सोनार काय करतो? अशुद्धतेने भरलेलं सोनं, अशी लगड जर त्याच्याकडे आली तर त्यालाही सार आणि असार निवडायचं आहे. तो ते अग्निमुखात टाकतो. अग्निमुखात टाकल्यानंतर त्याच्या अशुद्धी सगळ्या नष्ट होतात आणि जे 100 नमरी सोनं आहे ते त्याच्या हातात उरतं. म्हणजे त्याला सार आणि असार करता आलं. आता हा सुद्धा काही व्यावहारिक दाखला देता येणार नाही. माऊलींच्या काळात सोन्याच्या किमती काय होत्या माहिती नाही. आता तर आपण पायरी सुद्धा चढत नाही असं झालंय. त्यामुळे चला, हा सुद्धा कुठेतरी व्यवहाराच्या पलीकडे असलेला दृष्टांत वाटतोय का तुम्हाला? ठीक आहे, मनावरची प्रक्रिया अजून काही गोष्टींनी सांगता येईल. तिसरा दृष्टांत असा, हा तर आपल्या घरात घडणारी रोजची घटना आहे. मग तरी कळेल तुम्हाला की ना तरी जाणीवेच्या आयणी करता दधी कडचणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. दुधाचं दही, दयाचं ताक, ताकाचं लोणी ही रोजची प्रक्रिया, रोज घरात घडणारा व्यावहारिक असा दृष्टांत आहे की ज्याच्यातनं असार बाजूला पडत जातं. दुधाचं दही होतं, दह्याचं ताक होतं आणि ताकातनं लोणी निर्माण होतं. इथनं सारासार विचाराची ही तिसरी प्रक्रिया आहे. आणि चौथी प्रक्रिया अशी, भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथे उडे ते फलकट जाणवाले. योग्य आणि अयोग्य बाजूला करताना ह्या प्रक्रिया चालल्या आहेत. त्याच्यात माऊली सुपाचं उदाहरण देतात. बघा, सुपामध्ये फलकट असलेलं धान्य आपण घातलं आणि जर का ते पाखडलं तर ती हलकी हलकी फलकटं उडून जातात वाऱ्याबरोबर आणि स्वच्छ बीज जे आहे ते त्या सुपात उरतं. माऊलींनी हे सारासार करताना गाळण्याचं उदाहरण दिलं नाही बरं का. किती बारकाईने ह्या दृष्टांतांकडे बघायला हवं याचं लक्षात येईल तुम्हाला म्हणून सांगते. जेव्हा आपण एखादी गोष्ट गाळतो तेव्हा जे सत्व आहे त्यातलं ते खाली पडतं आणि गाळ हातात उरतो त्या गाळण्यात. असं करायचं नाही आहे. आपल्याला सत्व हातात उरायला हवं आहे. म्हणून सुपाचा दृष्टांत माऊली देतात की फलकट गेली आणि सत्व जे आहे ते हातात उरलं. थोडक्यात माऊलींना असं म्हणायचं आहे की हे जे सत्व आहे, हे जे सारासार विचार करताना ह्या ज्या प्रक्रिया होत आहेत त्याच्यामध्ये पाणी दूर केलं की दूध तिथेच होतं, कोंडा दूर केला तर धान्य तिथेच होतं, अशुद्धी दूर केली तर सोनं तिथेच होतं आणि ताकही दूर केलं तर लोणी तिथेच होतं. असं तुमच्या माझ्या मनामध्ये जे अंतरंगामध्ये जे ब्रह्मतत्व आहे ते शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही दूर जायला नको आहे. फक्त मनावरती ह्या प्रक्रिया, सारासार विचाराची प्रक्रिया केलीत तर ते अंतरंगात असलेलं तत्व तुमच्याच अंतरंगात आहे. ते शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की नवनीताचं उदाहरण तर हे फार मोठं आहे. एकदा तुम्ही त्या साक्षात्कारात, हे फारच मोठं तत्वज्ञानातल्या गोष्टी आहेत, पण त्या स्थितीला जर का तुम्ही पोहोचलात, हे जे आत्मतत्व तुमच्या हृदयात आहे, जे अंतरंगात स्थित आहे, ते जर का तुम्हाला जाणवलं, त्याचा साक्षात्कार जर का झाला,
तर तुम्हाला पुन्हा या भौतिक जगाचा मार्गच उरणार नाही. तुम्ही त्याच्यातनं खूप पलीकडे निघून जाल. असं त्या नवनीताच्या उदाहरणातनं माऊली सांगतात की नवनीताला जर का सांगितलं की जा बाबा आता परत ताकात परत जा, नाही, मागचे रस्ते बंद झाले. ताकाला सांगितलं की पुन्हा दही होऊन दाखव, दह्याला सांगितलं दूध होऊन दाखव, हे मागचे रस्ते बंद झाले. नवनीतासारखं जर का तत्व तुमच्या हातात लागलं तर तुम्ही या भौतिक जगापासून खूप दूर झालात. असा सारासार विचार करण्याचं सगळे दृष्टांतांनी माऊली जे सांगतात ती तिची अपूर्वता आहे. कारण हे कळल्याशिवाय नुसतं तत्व सांगून की सार हे घ्यायचं आणि असार ते त्यागायचं इतकं सोपं ते आचरणात आलं नसतं. म्हणून हे उपमा दृष्टांतांनी गोष्टी समजावून सांगणं ही तिची अपूर्वता आहे. त्याप्रमाणे आता हा जो सगळा व्यवहाराचा भाग माऊली सांगतायत, याच्यातून माऊलींना एका फार मोठ्या सिद्धांतांकडे दुसऱ्या अध्यायातल्या घेऊन जायचंय. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि संयाति नवानि देही. दुसऱ्या अध्यायात हे सगळं झाल्यानंतर, हे सगळे व्यावहारिक दृष्टांत झाल्यानंतर माऊली असं म्हणतायत, गीताकार असं म्हणतायत की सार आणि असार समजून घेताना हे जे शरीर आहे हे सुद्धा असार आहे, ते कधीतरी त्यागायचं आहे. आणि जे सार आहे, जे आत्मतत्व तुमच्या माझ्या हृदयात आहे, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून माऊली हे सगळं ज्ञानेश्वरीतल्या अर्जुनाला सांगताना म्हणतात, शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभाव आहे. अहो, आपण काल एक इतकी मोठी दुर्घटना बघितली आहे की त्याच्यातनं आपण अजून बाहेर आलो नाही आहोत. किती नाशिवंत असावं हे शरीर, किती पुढच्या क्षणाचा भरवसा नाही, इतकं नाशिवंत शरीर. अशी घटना काल घडली महाराष्ट्राच्या दुर्भाग्याने. शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून इतवा झुंजावे पंडू कुमरा. माऊली आता ज्ञानेश्वरीतल्या अर्जुनाला कृष्ण सांगतोय माऊलींचा की अरे तुला काय वाटतं, हे समोर जे सगळं कौरव सैन्य उभं आहे, हे कौरव सैन्य जे उभं आहे त्यांना जर का तू मारायचं नाही ठरवलंस तर ते काय अमरपट्टा घेऊन आलेत? हे शरीर तर नाशिवंत आहे, ते कधीतरी जाणारच आहेत. आणि तू मारलंस तरच ते मरणार आहेत असंही काही नाही. तू फक्त निमित्त मात्र आहेस, म्हणून तू युद्ध कर असं कृष्ण सांगतोय. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी. हे वध्य नवती तू भ्रमाता आहासी वाया. तुला जर का असं वाटत असेल की ह्यांना मारणारा तू आहेस आणि हे तुझ्यामुळे मारणार आहेत आणि हे सगळं आप्त स्वकीयांना मारण्याचं पातक डोक्यावर घेऊन तुला हे राज्य वगैरे करायचं नाहीये पुढे, असे काहीतरी मोठे सिद्धांत तुम्हाला सांगतोयस, गमजा सांगतोयस, तर तुला काय वाटतं ह्यांना मारणारा तू आहेस आणि हे तुझ्यामुळे मरणार आहेत? तू भ्रमत आहासी वाया, तू भ्रमात आहेस, भ्रमात. आता ह्याची हे सगळं सांगताना दृष्टांत किती सुंदर आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हा सगळा विचार कळून येतो. का पूर्ण कुंभ उलटला, का पूर्ण कुंभ उलटला तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासिला तयासवे. विचार करा, इथे एखादा पाण्याचा मोठा कुंभ भरून ठेवलाय, वरती आकाशात सूर्य तळपतोय आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्याच्या तो जो हंडा आहे, घडा आहे, त्या घड्यात पडलेला आहे. आणि काही कारणाने का पूर्ण कुंभ उलंडला, तो रिकामा झाला, तो उलंडला, सरकला, त्यातलं पाणी निघून गेलं. पाणी निघून गेल्याबरोबर प्रतिबिंब निघून गेलं. माऊली म्हणतात बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवे. हे इथलं प्रतिबिंब गेल्यामुळे तो जो आकाशात जो सूर्य आहे त्याला जराही धक्का लागलेला नाही. त्याप्रमाणे हे जे समोर सैन्य उभं आहे त्यांचा तू वध करणं किंवा त्यांचं शरीर जाणं, त्यांना नवीन शरीर प्राप्त होणं, या सगळ्याचा करता करविता तू काही नाही आहेस. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची. त्याच तो रिकामा माठ आहे, तो काही कारणाने फुटला तर त्याचं मठाकाश हे चिदाकाशात विरून गेलं. जे मूळ तत्व आहे त्याला काहीही धक्का लागत नाही. त्या आत्मतत्वाला, त्या सारासार विचारापर्यंत तू जाण्याचा प्रयत्न कर, असं माऊली
या सगळ्या दृष्टांतांच्या आधारे, काही व्यावहारिक दृष्टांतांच्या आधारे आपल्याला सांगतात. आणि हे समजावणं जे आहे ना, एका आईप्रमाणे, माऊलींना माऊली का म्हटलं गेलं असेल, तर खरोखरच जिथपर्यंत त्या बाळाला कळत नाही तोपर्यंत सोप्या शब्दात सांगण्याचा जसा आई प्रयत्न करते, त्याप्रमाणे माऊलींचे सगळे दृष्टांत आपल्याला गीतेतली, उपनिषदातली मूळ तत्व आपल्या गळी उतरतातच उतरतात. इतका व्यावहारिक आणि इतकी सोपी भाषा माऊली याच्यासाठी वापरतात. पुढची अपूर्वता जी आहे ती अशी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे माझ्या दृष्टीने, की आजवरचं जे तत्वज्ञान, जे सगळं संन्यास मार्गाला धरून होतं, जे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या या एका सिद्धांतावरती सगळं जग चालत होतं, त्या सिद्धांताला अधिक पुढे नेणारं, अधिक लोकाभिमुख करणारं तत्वज्ञान माऊलींनी सांगितलं. खरं म्हणजे ह्याचे 2 भाग आहेत. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे माऊलींना काही मान्य नव्हतं असं नाही, कारण भाष्यकारा ते वाट पुसतू असं तर त्यांनी म्हटलेलंच आहे. त्यामुळे शंकराचार्यांचे सगळे सिद्धांत शिरोधार्ह आहेत माऊलींना. कसं, अधिक वेळ ह्याच्यात देता येणार नाही मला कदाचित, पण ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदच वेदवित. ज्या सगळ्या या संसार वृक्षाचं वर्णन जे गीतेने केलं, त्याच्यात ह्या गीतेच्या ह्या सगळ्या संसार वृक्षाच्या फांद्या, त्याचं असणं, हा सगळा वृक्ष किती नाशिवंत आहे. पण मग माऊलींनी अशी शंका उपस्थित केली, हे सगळं जर का नाशवंत आहे, हे जर का मिथ्या मानायचं असेल, तर आत्ता या क्षणी, इथे या क्षणी आपण आज जे बसलोय, हे आजूबाजूचं सगळं जग सत्य नाही का वाटत आहे आपल्याला? आपण खूप सामान्य माणसं होतो, हे सगळं मिथ्या मानून कसं चालेल? त्याचा उहापोह जो माऊलींनी केलाय ना, त्याच्यावरनं आपल्याला या सत्य आणि मिथ्यत्वाचा एक उलगडा होऊन जाईल. माऊली असं म्हणतात, पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमीसी जैसी जडली, ऐसा वेगातिशय भूली हेतू होय. साधं उदाहरण बघा, आपण लहानपणी भोवरा खेळलोय. भोवरा, बाऊली त्याला भिंगोरी म्हणतात, भिंगोरी. कसा, काय करतो आपण, तर त्या भोवऱ्याला धागा म्हणजे दोरी गुंडाळलेली असते आणि जोरात ती जमिनीवर आपण फेकतो, बरोबर आहे? हा खेळ आपण लहानपणी खेळलोय. तिचा वेग, तो भोवरा जमिनीवर पडून स्वतःभोवती गोल फिरण्याचा वेग इतका प्रचंड असतो की ती आपल्याला एका जागी स्थिर असल्यासारखी दिसते का नाही? मान्य आहे सगळ्यांना? याचं कारण आपल्या दृष्टीपटलावरती जी एखादी, आता हे वैज्ञानिक कारण आहे, आपल्याला दिसणारी एखादी गोष्ट आपल्या दृष्टीपटलावर 1/16 सेकंद राहते. त्याच्याही आत, त्याच्याही पेक्षा कमी वेळात जर दुसरी प्रतिमा आली, त्याच्याही आत त्याच्या पुढे तिसरी प्रतिमा आली, चौथी आली, तर ते हलणं आपल्याला न दिसता तो स्थिर आहे, एकावर एक त्या प्रतिमा येत जात आहेत. ह्याला दृष्टी सातत्य म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो भोवरा काही काळ स्थिर असल्यासारखा भासतो. ठीक आहे? दुसरं उदाहरण, मी पुन्हा माझ्या विषयाकडे जातीये, पण दुसरं उदाहरण बघा. हे बहु असो झडती अंधारी भोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती चक्राकार. पलिता असतो किंवा कोलती म्हणजे आपण काय म्हणायचं त्याला, मशाल घेऊया. मशाल असते आपल्या हातामध्ये, ती आपण चक्राकार, ती आपण गोल फिरवतोय. हा, तर ती गोल फिरवताना पुन्हा तेच दृष्टी सातत्य समोर दिसतं आणि आपल्याला एक अखंड वर्तुळ दिसतं बघा त्याच्यामध्ये. त्या अग्नीचं, ती अशी तुटक तिची ज्योत न दिसता आपल्याला एक अखंड वर्तुळ दिसतं. याचं कारण दृष्टी सातत्य आहे. कारण 1/16 सेकंदाच्या आत पुढची प्रतिमा त्याच्यावर येत गेली. ठीक आहे? आपण लहानपणी एक खेळ खेळलोय, हे माऊलीने नाही सांगितलं, हे माझं उदाहरण आहे, की आपण पुठ्ठ्याच्या एका बाजूला पिंजरा काढायचो, दुसऱ्या बाजूला पोपट काढायचो. तो त्याला दोन्ही बाजूनी दोरा लावून तो फिरवला आणि सोडला की पोपट पिंजऱ्यात आहे असं आपल्याला दिसायचं. हे दृष्टी सातत्य आहे. ही उदाहरणं का दिली आहेत माऊलींनी? कारण खूप मोठा सिद्धांत त्यांना सांगायचं आहे. आपलं हे सोपं नाही आहे. हे गीता उपनिषदातनं हे कळणं सोपं नाही आहे.
माऊलींना फार मोठा सिद्धांत सांगायचा आहे की ज्या पद्धतीने हा संसार वृक्ष आपल्यासमोर उभा आहे तो इतक्या वेळा कोलमडून पडतोय, म्हणजे एका क्षणात तो लाखो वेळा कोलमडून पडतोय आणि लाखो वेळा पुन्हा उभा राहतोय. ह्या दृष्टी सातत्यामुळे आपल्याला हे सगळं स्थिर दिसतंय. हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे, हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे. हे जगन्मिथ्यत्वाचं लक्षण आहे. आता कठीण आहे हे समजून सांगणं पण आणि समजून घेणं पण माऊलींची अपूर्वता आहे की आपण त्यांचे हात धरला म्हणजे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या कळणं खूप कठीण, पण माऊलींचा हात धरला तर आपल्याला काहीतरी चिद्विलासवादापर्यंत जाता येईल. आता हे सगळं मिथ्यत्वाचं तत्वज्ञान जे आहे ते तुमच्या माझ्यासाठी नाही, नक्कीच नाही. ते आचार्यांसाठी आहे, ते पंडितांसाठी आहे, ते त्या योगमार्गी पुरुषांसाठी आहे, तुमच्या माझ्यासाठी नाही. कारण असं की ते मिथ्या कुठपर्यंत आहे माहिती आहे का? जसं ब्रह्म अचल आहे, ब्रह्मामध्ये म्हणजे ते शाश्वत आहे, ब्रह्म शाश्वत आहे, त्या दृष्टीने ते सत्य आहे. ते कसं सत्य आहे तसं आता ह्या इमारती आत्ता ज्या माझ्या बाजूला आहेत, अजून 200 वर्षांनी हे इथे काही नसणार आहे. हे शाश्वत काही नाही आहे, हे बदलणारं आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हटलं गेलं. पण या क्षणात जिथे आपण बसलेलो आहोत, या युगात, या क्षणात, या दिवशी हा सगळा चाललेला सृष्टी व्यापार खराच आहे. आणि अशा पद्धतीने विचार केला ते ह्या जगाला अशाश्वत असल्यामुळे ते मिथ्या आहे असं ठरवता येणार नाही. हे तुमच्या माझ्यासाठी समजणारं तत्वज्ञान माऊलींनी चिद्विलासवादाच्या रूपाने आणलं आणि माऊलींनी असं म्हटलं की सच्चित आनंद हे जर का त्या ब्रह्माचं रूप असेल तर त्याच चितचा हा जो विलास आहे, हे जे जग आहे ते तितकंच खरं आहे. जर सूर्य खरा असेल तर सूर्यापासून निघालेली किरणं सत्य असतात. त्याप्रमाणे जगदीश्वर जर खरा असेल तर त्याच्यापासूनच निर्माण झालेलं जगही तितकंच खरं आहे, त्याला मिथ्या मानता येणार नाही. केवढा मोठा दिलासा मिळाला असेल या मिथ्यावादाच्या विचारांनी. सगळं जग सोडून जाणारी, संसाराचा त्याग करणारी, संन्यास मार्गाला लागणारी अशी समाजाची व्यवस्था जर का बिघडली असती तर काय झालं असतं पुढे. त्यामुळे या जेवढा जगदीश्वर खरा आहे तेवढं जग खरं आहे असं सांगणारा हा चिद्विलासवाद माऊलींचा. माऊलींनी असं म्हटलं. त्यामुळे हे जगदीश्वर संबंध जो माऊलींनी चिद्विलासवादाच्या रूपाने, नव्या तत्वज्ञानाच्या रूपाने आणला, ती ज्ञानेश्वरीची फार मोठी अपूर्वता आहे. माऊली म्हणतात सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. सोपं आहे बघा, त्यांच्या शब्दात सांगताना किती सोपं वाटतं हे. त्याचा अंगीकार करणं, समजून घेणं कठीण होतं कधी कधी, पण तरी त्यांचे दृष्टांत इतके सोपे असतात. सोनियाचे मणी केले ते सोन्याचे सुती बोविले, तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी. हे जग खोटं नाही आहे. सोन्याची माळ मी गळ्यात घातली आहे, दिसताना त्याचे फक्त मणी दिसत आहेत, पण त्याचा सोन्याच्याच धाग्यात त्याला गुंफलेला आहे. तो धागा दिसत नाहीये कदाचित, तसा तो जगदीश्वर दिसत नाहीये, पण त्याचं जे सच्चिदानंद रूपाने निर्माण झालेलं हे जे जग आहे ते आणि तो जगदीश्वर हे वेगळे नाहीत. माऊली म्हणतात तैसे विश्व या नावे मीची पै आघवे. हे जे विश्व आहे त्याच्यात मीच सगळीकडे भरलेलो आहे. घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जे विवा. हे फारच छान उपमा माऊली देतात. म्हणजे हे ब्रह्म बघण्यासाठी हा सगळा संसार दूर सारा, हे जग मिथ्या आहे त्याला बाजूला करा, असा जो आजपर्यंतचा समज होता त्याला खूप मोठा छेद माऊली देतात की या विश्वात सगळीकडेच मी आहे. असं असताना घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. चंद्र पाहण्यासाठी आपण चंद्रबिंबाला सोलतो का? ह्या सगळ्या कला त्याच्या बाजूला कर्म, आतमध्ये कुठेतरी चंद्र असेल, नाही. चंद्रबिंब सोलावं लागत नाही चंद्राला पाहण्यासाठी. त्याप्रमाणे हे जग, हा जगदीश्वर पाहण्यासाठी जगाला दूर करावं लागत नाही.
जग आणि जगदीश्वर सत्य आहेत आणि ते एकच आहेत. घृताचे थिजलेपण न मोडता घृतची जाण, का नाटिता काकण सोन्याची की. माऊली असं म्हणतात की घट्ट थिजलेलं तूप समोर आहे आणि कुणीतरी सांगितलं की नाही आता हे वितळवून मला दाखव तूप कुठे आहे. असं नाही, हे जे वेगळं, हे जे थिजलेलं रूप आहे ते सुद्धा तूपच आहे. त्यासाठी त्या थिजलेल्या रूपाला बाजूला करून आत कुठेतरी तूप शोधण्याची गरज नाहीये. ना उकलिता पटू ना का नाटिता काकण सोन्याची की. सोन्याची बांगडी आहे, सोन्याचं माळ आहे, सोन्याचं कानातलं आहे, अशा अनेक नामरूपात्मक वस्तू सोन्यापासून निर्माण झाल्या. मला जर का त्यातलं सोनं बघायचं असेल तर मी सगळंच सोनाराकडे देईन आणि सांगेन बाबा हे तापव, हे वितळव आणि मला सोनं दाखवतो. म्हणेल नाही हे सोनंच आहे. त्याप्रमाणे ह्या जगदीश्वराच्याच रूपाने हे नामरूपात्मक सगळं जग, कुणी त्याला सोनं, कुणी त्याला बांगडी म्हटलं, कुणी त्याला गळ्यातलं म्हटलं, कुणी कानातलं म्हटलं, पण तत्व एकच आहे सोनं. तसं हा जगदीश्वर ह्या जसं सोनं ह्या सगळ्या दागिन्यांमध्ये तत्व म्हणून लपलंय, तसा हा जगदीश्वर ह्या सगळ्या जगामध्ये तत्व म्हणून लपलाय. त्यामुळे जग आणि जगदीश्वर वेगळे नाहीत. तो जगदीश्वर बघण्यासाठी, ते ब्रह्म बघण्यासाठी ह्या जगाला दूर सारण्याची गरज नाही. मंडळी, आपण माऊलींची आरती रोज म्हणतो, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. ह्या विश्वच ब्रह्मरूप आहे. आजवर विश्व मिथ्या आहे सांगणारा सिद्धांत जगात चालू असताना, त्याचा पगडा असताना, जग मिथ्या नाही, विश्व ब्रह्मची ठेले. हे सारं विश्वच ब्रह्ममय आहे. इतका मोठा त्याचा आकार ज्या तत्वज्ञानाने घेतला, ते तत्वज्ञान माऊलींनी मांडलं. किती मोठी गोष्ट केली असेल विचार करा. माझ्याकडे किती वेळ आहे? 5-10 मिनिटं. सिनेस्थेशिया नावाचा एक कवितेतला खूप मोठा प्रकार आहे. आत्ता माझ्याकडे नाही तो वेळ तुम्हाला सांगायला, पण ती काव्यातली एक खूप मोठी अपूर्वता आहे. असो, पण त्याच्यात आत्ता मी जात नाही. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची, कारण मला तुम्हाला, की गीता किती जणांनी ऐकली याचं उत्तर असं आहे की ती धृतराष्ट्राने ऐकली, ती संजयाने ऐकली आणि ती अर्जुनाने ऐकली. या तिघांची व्यक्तिमत्व जशी गीतेत उलगडतात, ज्या पद्धतीने उलगडतात, त्यापेक्षा ज्ञानेश्वरीत ती अत्यंत अपूर्व पद्धतीने उलगडतात असं माझ्या लक्षात येतं. बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. इथून गीतेच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात होते. संजय समोर बसलाय, हे दोघं जण हस्तिनापुरातल्या राजवाड्यात आहेत. तिथून त्या दिव्य दृष्टीने संजय तिथे जे काही चाललंय ते ह्याला सांगायचा प्रयत्न करतोय. तर संजय असं सांगतोय धृतराष्ट्राला की अरे धृतराष्ट्रा, 2 सूर्य आधी ओव्या बघूया. दीपा सन्मुखू ठेवली या दीपकू, कोण कोणा आर्थिकू कोण जाणे. एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला, म्हणजे कृष्ण आणि अर्जुन त्या मधल्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथात उभे आहेत. ते कसे दिसत आहे त्याचं वर्णन संजय धृतराष्ट्राला करतोय की 2 दिवे एकमेकांसमोर ठेवले, तर कोण कोणाला प्रकाश देतो हे कसं ओळखावं? कोण प्रकाशक आहे आणि कोण प्रकाश्य आहे कसं ओळखावं? दोघांचाही प्रकाश सारखा. तसे कृष्ण अर्जुन दिसत आहेत. नाना अर्कापुढे अर्कू उदले या आणिकू, कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश जाण. तसंच आहे की 2 सूर्य एका वेळेला आकाशात उगवले, तर कोण प्रकाशक आणि कोण प्रकाश्य, तसे कृष्ण अर्जुन दिसत आहेत. उठूनी दोन्ही आरसे ओढविले या सरसे, कोण कोणा पाहतसे कल्पावे का. 2 स्वच्छ पुसलेले आरसे एकमेकांसमोर ठेवले, तर कोण कोणाला पाहते. असे कृष्ण आणि अर्जुन हे एकाच तेजाने, एकाच ज्ञानाने तिथे तळपतायत. आणि हे सगळं बघताना म्हणजे संजयाची स्थिती तर इतके अष्टसात्विक भाव त्याच्या मनात दाटून आले. ऋष्यामीच पुनः पुन्हा असं तो म्हणतोय की माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. म्हणजे संपूर्ण गीता ऐकल्यानंतर संजयाची स्थितीही अशी झाली होती. तो ऋष्यामीच्या पुन्हा पुन्हा तो आनंदाने सद्गदित होत होता कृष्णार्जुनांचं ते रूप पाहून. आता हे सगळं
संजय धृतराष्ट्राला वर्णन करत होता. हां, आता ज्ञानेश्वरीत काय घडतं बघा, हे गीतेत घडत नाही, ज्ञानेश्वरीत घडतं. हे सगळं जेव्हा हे दोन्ही सूर्य एकमेकांसमोर आहेत किंवा दोन दिवे एकमेकांसमोर एकाच तेजाने तळपावेत असं मला वाटतं, हे जेव्हा सांगतोय संजय धृतराष्ट्राला, तेव्हा धृतराष्ट्र ज्ञानेश्वरीतला विचारतो, तेने तूते येथे व्यासे बैसविले कासे या उद्देशे, अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काही. अरे तुला व्यासांनी इथे कशासाठी बसवलंय? व्यासांनी तुला इथे बसवलंय कशासाठी? हे सगळं सांगण्यासाठी. म्हणजे आजच्या भाषेत आपण म्हणतो ना, काय टाइमपास लावलाय. ह्याच पद्धतीचं धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. म्हणजे व्यक्तिमत्व कशी उलगडतायत बघा ज्ञानेश्वरीमध्ये, की तुला हे सांगण्यासाठी व्यासांनी इथे बसवलेलं नाही. व्यासांनी तुला याच्यासाठी बसवलं की दुर्योधनाचे प्रताप बघ आणि त्याचं भविष्य सांग. माझ्या मामकाहा पांडवाश्चैव किम कुर्वत, याचं उत्तर मला दे. तुला ते कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये इतकं काय कौतुक वाटतंय? म्हणजे इतकं मोठं ब्रह्मज्ञान समोर असून सुद्धा धृतराष्ट्र तसाही आंधळाच राहिला, काही फरक पडला नाही. हे सगळं धृतराष्ट्राचं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीत उलगडतं, जे गीतेत नाही उलगडत. ही एक मोठी अपूर्वता आहे ज्ञानेश्वरीतली. तुम्हाला जर का धृतराष्ट्र खरा कसा होता हे कळून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीच उघडायला हवी. संजय कसा होता हे कळण्यासाठी ज्ञानेश्वरीच उघडायला हवी. आणि हे सगळं माझ्या आणि पंडुपुत्रांच्या मुलांमध्ये काय चाललंय हे मला सांग, हा टाइमपास थांबव, असं जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो तेव्हा तो अपूर्व श्लोक येतो गीतेतला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा अपूर्व श्लोक. हे तुला भविष्यच ऐकायचं ना, बघ हे भविष्य त्यांचं आहे, असा तो श्लोक तिथे येतो. आता अजून एक गोष्ट अर्जुनाबद्दलची आणि मग मी समारोपाकडे जाते. असाच सीदंती मम गात्राणि मुखम च परिशिष्यती, अर्जुनाचा पहिला दुसरा अध्याय आठवा, की माझी सगळी गात्र आता शिथिल झाली आहेत. मला हे सगळे माझे आप्त स्वकीय बांधव, काका, मित्र हे सगळे बघून युद्ध करावंसं वाटत नाही, घशाला कोरड पडली. इथून गीता सुरू होते आणि अर्जुनाचं व्यक्तिमत्व कसं घडतंय हे बघा. शेवटी नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. हा जो घशाला कोरड पडलेला गलित गात्र झालेला अर्जुन आहे, त्याचं हृदय परिवर्तन होऊन तो म्हणतो करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी करीन. इथपर्यंत अर्जुन जाऊन पोहोचतो. माऊलींची अपूर्वता ह्याच्या पुढे सुरू होते. इथपर्यंत हे तर गीतेनेच सांगितलं, करिष्ये वचनम तव, असं अर्जुनाचं हृदय परिवर्तन झालं. माऊलींची अपूर्वता काय होते पुढे बघा. माऊली म्हणतात, समुद्राचा मेघू उपयोगे तयाहुनी चांगू, तैसा पार्थू आजी लागू आहे तय. बघा हा, माऊली असं म्हणतायत की मला तर कृष्ण आणि अर्जुन, हा जो हृदय परिवर्तन झालेला अर्जुन आहे ना, तो मला कृष्णापेक्षा मोठा वाटतोय. उदाहरण काय दिलं त्यांनी? आपल्याला सगळ्यांना जलचक्र माहिती आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाते आणि त्याच्यापासून ढग तयार होतं. म्हणजे म्हटलं तर तो जो मेघ आहे, समुद्राचा मेघू उपयोगे तयाहुनी चांगू, उपयोगाला चांगला कोण आहे, मेघ का समुद्र? मेघ आहे. त्याप्रमाणे कृष्णाच्या या सगळ्या 18 अध्यायातल्या तत्वज्ञानाला ऐकून तयार झालेलं जे बाय प्रॉडक्ट आहे ना, म्हणजे हृदय परिवर्तन झालेला जो अर्जुन आहे ना, तो मला कृष्णापेक्षा मोठा वाटतोय आज. केवढी अपूर्वता आहे ज्ञानेश्वरीची बघा. हे ज्ञानेश्वरीत घडतं, गीतेत नाही. दुसरं उदाहरण, कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसू होय कीरू, परी जगा पोसिता व्यवहारू तोची जाणे. लोखंडाला परीस लावला की त्या लोखंडाचं सोनं होतं, पण जगाचा व्यवहार सोन्याने चालतो, परिसाने नाही. त्याप्रमाणे परीस, कृष्णासारखा परीस अर्जुनाला लागला आणि त्याचं सोनं होऊन गेलं. पण व्यवहार आत्ता अर्जुनाकडनंच घडणार आहे. युद्ध कृष्ण नाही करणार आहे, युद्ध अर्जुनच करणार आहे. त्यामुळे मला आज
म्हणजे परिवर्तन केवढं मोठं आहे बघा. अर्जुनाच्या व्यक्तिमत्वातलं झालेलं परिवर्तन की तो कृष्णापेक्षा मोठा वाटलाय माऊलींना. आणि पण माऊलींचं माऊलीत्व इथे कुठेतरी येतं बरं का, डोकावतच ते. तर माऊली म्हणतात, आणि पुत्रे सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी, तरी शारंग पाणी फळा आली. अहो, तुम्हाला कदाचित असं वाटेल, ह्या ओव्या काढून बघा तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या, किती अपूर्व आहेत. तुम्हाला असं वाटेल ज्या कृष्णाने ह्या अर्जुनाला घडवलं आणि आज मी म्हणतोय अर्जुनच मोठा झाला का. पण अहो, जर का बापापेक्षा पोरग सवाई निघालं तर बापाचा अपमान नाही होत, त्याला आनंदच होतो. आणि पुत्रे सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी, बापासाठी ते कौतुकाचंच होतं. त्याप्रमाणे असा हृदय परिवर्तन झालेला जो अर्जुन आहे तो नक्कीच कृष्णासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा विषय झालाय. हे सगळं ज्ञानेश्वरीत घडतं. ज्ञानेश्वरीतली ही अपूर्व व्यक्तिमत्व, म्हणजे गीतेतली अपूर्व व्यक्तिमत्व आपल्याकडे ज्ञानेश्वरीत अगदी सहजपणे आपल्याला पाहता येतात. कृष्ण पाहता येतो, कृष्णाचं व्यक्तिमत्व जाणता येतं. अर्जुनाचं, धृतराष्ट्राचं, संजयाचं आणि त्याच्या बरोबरीने श्रोता वक्ता संवाद आहे तो ज्ञानेश्वरीतला अपूर्व आहे की जो गीतेत येत नाही. आणि गुरुशिष्य संवाद म्हणजे निवृत्तीनाथांचा आणि ज्ञानदेवांचा संवाद किती अपूर्व आहे. असो, अगदी 5 मिनिटात समारोप करते. शेवटची अपूर्वता सांगते, काही गोष्टी मी त्यातल्या वगळते. गीतेचा अखेरचा टप्पा आहे. गीता सांगून झाली, सर्व धर्मान परित्यज्य मामैक शरणं व्रज. आता सगळं सोडून दे. आता हे एखादी आई म्हणजे आपल्या बाळाला सांगे, बघ आता मी शेवटचं सांगते तुला, शेवटचं असं होतं की नाही आपल्या बाबतीत, शेवटचं सांगते आता, सर्व धर्मान परित्यज्य, हे सगळं तत्वज्ञान, हे सगळे योग, हे सगळे मार्ग सगळं राहू दे बाजूला. मामैक शरणं व्रज, मला शरण ये. इतकं निर्वाणीचं कृष्णाने गीतेत सांगितलं. इथे गीता थांबली. आता ज्ञानेश्वरीच्या अपूर्वतेकडे मी तुम्हाला नेते आहे. ज्ञानेश्वरांची इथल्या पुढच्या ओव्या काढून बघा. ज्ञानेश्वरीतला कृष्ण जो आहे हे मामैक शरणं व्रज म्हणून पुन्हा एकदा अर्जुनाकडे बघतो. तरीही अर्जुन एक सचिंत असतो. अजूनही मळब डोक्यात आहे, अजूनही काही प्रश्न आहेत, अजूनही चिंता आहेत. तो म्हणतोय की अजूनही नाही का तुला कळलं मी तुला काय सांगतोय ते. इतकं सगळं सांगून सुद्धा तुझा चेहरा असा सचिंत का. उत्तर देता येत नाही अर्जुनाला. आणि मग ज्ञानेश्वरीची अपूर्वता अशी, ज्ञानेश्वरीतल्या कृष्णाची अपूर्वता अशी की माऊली म्हणतात, मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलंगीला स्वशरणू भक्तराजतो. ज्याच्या उजव्या हातामध्ये सोन्याचं कंकण झळाळत आहे असा गोपालकृष्ण त्याने आपला उजवा हात पुढे केला आणि समोर असलेल्या अर्जुनाला एक घट्ट आलिंगन दिलं. हे ज्ञानेश्वरीत घडतं, गीतेत घडत नाही. ही ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे. पुढे काय होतं बघा. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. आत्तापर्यंत या 18 अध्यायांमध्ये बोलून जे सांगता आलं नाही, बुद्धीने जे सांगता आलं नाही, ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, अटकाव झाला, बोलूनही सांगता आलं नाही, बुद्धीलाही सांगता आलं नाही, ते द्यावया मिश खेवाचे केले. त्याच्यासाठी एक मिठीच घातली अर्जुनाला. आणि मग ती अपूर्व ओवी येते. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. कृष्णाने अर्जुनाला मिठी घातली, हृदय एकमेकांजवळ आली आणि जणू काही कृष्ण आणि अर्जुन एकमेकांमध्ये असे काही बेमालूमपणे त्यांचं अद्वैत होऊ लागलं की कृष्ण सावरला. कृष्णाने स्वतःला सावरलं. कृष्ण म्हणाला, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. कृष्ण अर्जुनाला म्हणतो, हे सगळं ज्ञानेश्वरीत घडतं. कृष्ण अर्जुनाला म्हणतोय की अरे तू माझ्यात असा विरघळून जाऊ नकोस, तू कृष्ण होऊ नकोस. तू आणि मी जर का एक झालो तर मी प्रेम कुणावर करू. तू अर्जुनच राहा, मला कृष्णच राहू दे.
इतका माझ्यात विरघळून जाऊ नकोस. द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. दीपे दीप लावला, दीपे दीप लावला ऐसा परिश्वंगू तो झाला. द्वैत न मोडता केला आपणा पै पार्थू. इथे मी 2 दिवे लावले. एका दिव्याने दुसरा दिवा लावला, तिसरा लावला, चौथा लावला. अशी दीपमाला तयार केली, दीपावली तयार केली. तर तुम्ही थोड्या वेळाने आलात तर सांगता येईल का हो पहिला दिवा कुठचा होता, दुसरा कुठचा होता, तिसरा कुठचा होता? त्याप्रमाणे हे हृदय एक झाल्यानंतर सांगता येईना की अर्जुन कुठला आहे आणि कृष्ण कुठला आहे. हृदय एक झाले ये हृदयीचे, ते हृदयी घातले. अशी अपूर्वता ह्या व्यक्तिमत्वांची, ह्या घटनांची, ह्या प्रसंगांची जी गीतेमध्ये घडत नाही, ती व्यक्तिमत्व, त्या घटना, ते प्रसंग आपल्या समोर ज्ञानेश्वरीत उलगडताना आपण बघतो. हा जो कुरुक्षेत्रावर झालेला युद्ध प्रसंग आहे तो खरंच महाबोधाला कोवळीक प्राप्त व्हावी. जे मगाशी मी म्हटलं, त्या महाबोधाला प्राप्त झालेली कोवळीक या दृष्टीने आपण बघतो. तत्वज्ञान अधिकच कोवळं होऊन, अधिकच तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचं होऊन आपल्या समोर येतं. तिथले दृष्टांत, तिथल्या उपमा, हे सारं तुमच्या माझ्या व्यवहारातल्या भाषेत माऊलींनी सांगितल्यामुळे आपल्याला ते आचरणात आणणं शक्य होतं. ही सगळी माऊलींची कृपा आहे आणि ही सगळी ज्ञानेश्वरीच्या अपूर्वतेमुळे घडलेली कृपा आहे. मंडळी, ना तरी बालक बोबडा बोली, पाऊली विचुकी चाली, तरी चोज करून माऊली रिझवी जेवी. ही सगळी ज्ञानेश्वरी सांगत असताना आपल्या गुरु निवृत्तीनाथांना माऊलींनी सांगितलं की मी छोटा बालक आहे. बाळ छोटं असताना धडपडतं, पडतं, पुन्हा उठतं, चालतं आणि बोबडं बोलतं. पण तरी माऊली असं नाही म्हणत ना की काय धडपडतोय, कसा चालतोय, नीट चाल ना, स्पष्ट बोलता येत नाही का? उलट त्याच्या बोबड्या बोलाचं आणि त्या धडपडण्याचं धडपडून उठण्याच्या प्रयत्नांचं ती माऊली चोज करून कौतुकच करते. आता हे माऊलींनी सांगावं, मी तर किती लहान बालक आहे त्यांच्या पुढे. ज्ञानेश्वरीतली अपूर्वता ज्या अष्टांग मार्गांनी मला जी जाणवली, ती माझ्या बोबड्या बोलांनी आणि मला जशी काही जाणवली, जशी तुमच्यासमोर मांडता आली तशी मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही कमतरता असेल त्याच्यात तर ती माझ्या बुद्धीची कमतरता आहे आणि जे काही हे देणं म्हणून तुमच्यासमोर मांडता आले ती माऊलींची असलेली कृपा आहे. एवढं बोलून मी माझं विषय संपवते. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अपर्णा, मगाशी मला कळलं की ज्ञानेश्वरीमध्ये एकंदर 9,000 ओव्या आहेत आणि त्यातल्या काही ओव्यांचा दाखला देऊन ज्ञानेश्वरीमधील अपूर्वता हा विषय, गहन असा विषय लोकांना कळण्यासारखा नाही आहे, परंतु अत्यंत सोप्या भाषेत जवळजवळ आम्हाला फार वेळ आम्ही तुला देऊ शकलो नाही, कारण आम्हाला थोडंसं बंधन आहे पोलिसांचं. त्यामुळे 1.25 तास तू जवळजवळ ज्ञानेश्वरी आम्हाला समजावून सांगितलीस आणि त्याची अपूर्वता काय आहे हे तू आम्हाला सांगितलंस. खरं तुझी PhD केली आहेस ती संत रामदास यांच्या साहित्यावर केलेली आहेस आणि आज ज्यावेळी आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं मला हा विषय घ्यायचा आहे, म्हणजे हा विषयाचा तुझा गाढा अभ्यास आहे. मला वाटतं पुढे या विषयावर PhD करायला तुला हरकत नाही. आमच्या शुभेच्छा आहेत तुला. गिरगावकर आणि चिकित्सक एक पण वेगळं नातं आहे. त्यामुळे आज अपर्णा ह्या ठिकाणी आली ती अत्यंत व्यस्त असते आपल्या दिनचर्येमध्ये. मी मगाशी सांगितलं तिची ओळख करून देताना अनेक संस्थांची ती संलग्न आहे, त्यांची कामं ती करत असते, अनेक व्याख्यानं देत असते. त्यामुळे वेळात वेळ काढून ती आली त्याबद्दल टोपियावाला व्याख्यानमालेतर्फे तिचे मनापासून आभार मानतो. आणि एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, तुला पण ती ऐकायला आवडेल, कारण मंगेशकर कुटुंबीय जे आहे, लता मंगेशकर यांना सुद्धा ज्ञानेश्वरीबद्दल प्रचंड प्रेम होतं आणि काही वर्षांपूर्वी तुम्हाला माहिती आहे की लताबाईने ठरवलं की ज्ञानेश्वरीमधल्या काही ओव्या आपण गाव्यात आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर
यांनी त्या ओव्या स्वरबद्ध केलेल्या आहेत. आता 9,000 ओव्यामधल्या त्यांनी 8 ओव्या निवडल्या. आता हे खरोखर कठीण काम आहे. 9,000 संख्या केवढी आणि 8 ओव्या फक्त त्या कॅसेटसाठी निवडायचे हे कठीण काम होतं. मग आपले गोनी दांडेकर, शंकर वैद्य ही जी काही मंडळी आहे त्यांच्या बैठका प्रभुकुंजीवर होत असत आणि अगदी चाळणी लावून त्या 8 ओव्या त्यांनी निवडल्या. आणि हृदयनाथ मंगेशकरांची एक मुलाखत माझ्या वाचण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की ह्या ओव्या मी ज्यावेळी स्वरबद्ध केल्या, लताबाईंनी सगळ्या स्वरबद्ध करताना दाखवून द्यायचं नव्हतं. तर ज्ञानेश्वर महाराजांना सर्वसामान्य माणसाला काय सांगायचं आहे हे मला त्या ओव्यातून स्वरबद्ध करून दाखवायचं होतं. त्यामुळे तुम्ही जर या ओव्या ऐकल्या तर अत्यंत कमी वाद्याचा वापर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेला आहे. बासरी आहे, त्याच्यामध्ये एकतारी आहे, तबला आहे, व्हायलिन्स आहे, परंतु फारसा वाद्यवृंद त्यांनी या ओव्या स्वरबद्ध करताना वापरला नाही. आणि यातली जी बासरी वादन जे केलेलं आहे ते पंडित हरिप्रसाद चौरसिया, त्या काळात ते पंडित नव्हते, त्यांना सगळेजण हरिभाई म्हणायचे. तर हरिप्रसाद चौरसिया यांनी यातलं बासरी वादन केलेलं आहे. आणि ज्यावेळी HMV मध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं त्यावेळी लताबाईंना विचारलं तुम्हाला कसं वाटतंय आता. तर लताबाई म्हणाल्या की मला जो आनंद झालाय या ज्ञानेश्वरांच्या ओव्या गायल्यामुळे, या आनंदाचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही म्हणाले. म्हणून तर मी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं की ह्या ओव्या निवडून मला गायच्या आहेत. आता पसायदान हे ज्ञानेश्वरी मधलं अत्यंत प्रकरण म्हणतात की ज्ञानेश्वरांनी अख्ख्या जगाला काय सांगितलं. आता माऊली खरा शब्द हा स्त्रीवाचक आहे. ज्ञानेश्वर हे पुरुष होते तरी सुद्धा लोक त्यांना माऊली म्हणायचे. मला वाटतं याचं कारण मी सांगतो, मला माहित नाही बरोबर आहे की नाही ते. कारण माऊली म्हटलं की ती आपल्या मुलांवरच प्रेम करते, घरची मुलं. पण या माऊलीने केवळ त्यांचं लग्न आपल्या मुलांवर सोडून द्या, परंतु आपल्या देशासाठी सुद्धा किंवा आपल्यासाठी त्यांनी काही मागितलं नाही, तर त्यांनी अख्ख्या जगासाठी पसायदान मागितलं. म्हणजे अख्खं जग हे विश्वची माझे घर अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपल्या वाडीतील रहिवासी सभापती पूनम पंडित ही पसायदानाने करणार आहे. मला वाटतं ते अगदी योग्य होईल. आणि याच्यानंतर हे पसायदान झाल्यानंतर कुठल्याही तऱ्हेचं गद्य निवेदन मी या ठिकाणी करणार नाही. पसायदानाचे जे शब्द आहेत ते शब्द बरोबर घेऊनच आपण आपापल्या घरी जायचे. आज या व्याख्यानमालेला 5 दिवस ही व्याख्यानमाला चालली, आपण भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व रसिकांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसेच अपर्णा बेडेकर यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एकच निवेदन करतो की उद्या या ठिकाणी जो गाण्याचा कार्यक्रम होता तो शासकीय दुःखवटा असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम उद्या रद्द केलेला आहे. तो बाहेर बोर्ड लागला होता, परंतु आजच आम्ही त्याचं डिसिजन घेतलं की हा कार्यक्रम आपण रद्द करावा. कारण तो संगीताचा कार्यक्रम आहे. व्याख्यानमाला हे प्रबोधना अंतर्गत येतं, त्यामुळे संगीत असल्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं आमच्याकडनं नियम तोडू नये म्हणून हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. त्यामुळे श्रोत्यांनी त्याची दखल घ्यावी. उद्या जो कार्यक्रम हा रद्द करण्यात आला. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. पूनम पंडित आपण मंचावर घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पस
मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तोटेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तेही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया